या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। भक्तांनो लक्ष द्या, ही साधी कथा नाही, ही 9 देवींच्या कृपेचं दिव्य गुपित आहे। ज्याने ही कथा शांत मनाने ऐकली त्याच्या जीवनातील कितीही प्रबळ इच्छा आजच पूर्ण झाली। मनुष्याने आयुष्यात एकदा तरी नवरात्रीतील या 9 रूपांच्या देवींची कथा ऐकल्याने कितीही मोठ्यातील मोठ्या दुःखाचा आणि संकटांचा नाश आणि चुकून झालेल्या पापांचा नाश 9 देव्या स्वतः प्रकट होऊन करतात आणि वर्षभर घरात माता लक्ष्मीचा वास राहतो। गरिबी कितीही दाराशी उभी असो, रोगराई कितीही शरीराला त्रास देत असो, शत्रू कितीही सामर्थ्यवान असो, या 9 मातांची कृपा मिळाली की सर्व संकट वाऱ्यासारखी नाहीशी होतात। या कथेमध्ये अशी सामर्थ्यवान शक्ती आहे की मरेपर्यंत देवींचं संरक्षण भक्ताच्या अंगावर राहतं। म्हणूनच ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक कधीही करू नका, नाहीतर जीवनभर पस्तावाल। या 9 मातांची कथा फक्त सुख समृद्धीच देत नाही, तर भक्ताला मोक्षप्राप्तीची वाटही दाखवते आणि कितीही मोठ्या वाईट शक्तींचा नाश करते। भक्ताच्या अंतःकरणातील लहानशा ते मोठ्या इच्छा अपूर्ण राहू देत नाही। या दिव्य कथेत प्रवेश करण्याआधी भक्तांनो 9 मातांना प्रसन्न करण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, जय देवी, जय महाशक्ती, जय नवरात्र माता, कृपा अखंड राहो। मातेच्या कृपेचा दिव्य प्रवाह तुमच्याकडे लगेच वळेल। ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचली आहे म्हणजेच तुमच्या भाग्योदयाची सुरुवात झाली आहे। तिला शेवटपर्यंत ऐका, कारण 9 देवींचा चमत्कारी आशीर्वाद तुम्हाला मरेपर्यंत लाभत राहील। आजची कथा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या भक्तिमय कुटुंबाचे सदस्य व्हा आणि ही कथा इतरांपर्यंत पोहोचवा, कारण जिथे भक्ती वाढते तिथे देवी प्रसन्न होऊन सुख समृद्धीचा वर्षाव करतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता दुर्गेच्या 9 रूपांची कथा ऐकणार आहोत। जो कोणी भक्त या कथा खऱ्या मनाने ऐकेल आणि समजून घेईल त्याला नेहमीच माता दुर्गेचा आशीर्वाद मिळेल। माता दुर्गेच्या 9 रूपांमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल। प्रिय प्रेक्षकांनो, माता राणीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर राहो। माता राणी आपल्या सर्वांना योग्य दिशा दाखवो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते। ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा देवीचा जन्म प्रजापती दक्षाची कन्या म्हणून झाला होता। तेव्हा तिचे नाव सती होते। ती नम्रता, सौंदर्य आणि सद्गुणांचे मूर्त स्वरूप होते आणि तिला भगवान शिवांवर अपार प्रेम आणि भक्ती होती। जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा तिचा विवाह भगवान शिवांशी मोठ्या थाटामाटात झाला आणि ती त्यांच्यासोबत कैलास पर्वतावर राहू लागली। दरम्यान प्रजापती दक्ष भगवान शिवांविरुद्ध द्वेष बाळगून होता। दक्षाला शिवांचा निष्पाप, निश्चिंत स्वभाव आणि त्यांची सांसारिक गोष्टींपासून अलिप्तता आवडत नव्हती। तो त्यांना प्रतिष्ठित आणि आदरणीय कन्या सतीसाठी अयोग्य मानत होता। या अहंकार आणि द्वेषाने प्रेरित होऊन दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित करण्याचा निर्णय घेतला। त्याने सर्व सृष्टीच्या देवांना, ऋषीमुनींना, गंधर्वांना, यक्षांना आणि सर्व प्रतिष्ठित लोकांना आमंत्रित केले। यज्ञाची तयारी जोरात सुरू झाली। सर्व दिशांना आमंत्रणे पाठवली जात होती। तथापि दक्षाने जाणून बुजून त्याची स्वतःची मुलगी सती आणि जावई भगवान शिव यांना या भव्य यज्ञात आमंत्रित केले नाही। त्याचा हेतू स्पष्ट होता, शिवांचा अपमान करणे आणि समाजातही त्यांचा अपमान करणे। देवी सती कैलासावर असताना तिने सुंदर सजवलेल्या विमानातून देवांना कुठेतरी जाताना पाहिले। उत्सुकतेने तिने विचारले, तुम्ही सर्वजण इतक्या उत्साहाने कुठे जात आहात? देवतांनी तिला सांगितले की तिचे वडील प्रजापती दक्ष एक भव्य यज्ञ करत आहेत
आणि ते सर्वजण तिथे उपस्थित राहण्यासाठी जात आहेत. हे ऐकून देवी सती तिच्या पालकांना आणि बहिणींना भेटण्यास उत्सुक झाली. तिलाही यज्ञ पाहण्याची तीव्र इच्छा झाली. ती भगवान शिवांकडे गेली आणि म्हणाली, स्वामी, माझे वडील एक भव्य यज्ञ आयोजित करत आहेत. सर्व देव तिथे जात आहेत. मलाही तिथे जाऊन माझ्या आई आणि बहिणींना भेटायचे आहे. सर्वज्ञ भगवान शिव यांना सर्व काही माहीत होते. त्यांनी सतीला प्रेमाने समजावून सांगितले, प्रिये, तुझ्या वडिलांचा आपल्यावर राग आहे. त्यांनी आम्हाला यज्ञाला आमंत्रित केलेले नाही. कोणाच्या घरी न बोलावता जाणे, विशेषतः जिथे एखाद्याचा सन्मान नाही, तिथे जाणे बरोबर नाही. तिथे जाऊन तुमचा आणि माझा दोघांचाही अपमान होऊ शकतो. पण देवी सती तिच्या वडिलांच्या प्रेमाने आणि तिच्या आईवडिलांच्या घरी असलेल्या तिच्या प्रेमाने बांधली गेली होती. तिला वाटलं की मुलीला तिच्या वडिलांच्या घरी आमंत्रणाची काय आवश्यकता आहे. ती वारंवार शिवाला आग्रह करू लागली. शेवटी देवी सतीच्या इच्छे आणि हट्टासमोर शिवांना झुकावेच लागले. त्यांनी जड मनाने सतीला एकटे जाण्याची परवानगी दिली आणि तिचे रक्षण करण्यासाठी त्यांचे काही अनुयायी पाठवले. आनंदाने सती तिच्या वडिलांच्या घरी आली, पण तिथल्या दृश्याने तिचे हृदय दुःखाने भरून गेले. दारात कोणीही तिचे स्वागत केले नाही. आत गेल्यानंतर सर्व बहिणींनी आणि नातेवाईकांनी फक्त उदासीनता दाखवली. फक्त तिची आई असुती, तिनेच तिला प्रेमाने मिठी मारली. बाकीचे सर्वजण यज्ञाची तयारी करण्यात आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त होते. जणू सती तिथे नव्हतीच. यज्ञ मंडपात सर्व देवी देवतांना सामावून घेतल्याचे पाहून तिला सर्वात जास्त वेदना झाल्या. पण भगवान शिवांसाठी कोणतेही स्थान नव्हते. हे पाहून तिचे हृदय दुःखाने भरून आले. तिने तिचे वडील दक्ष यांना याचे कारण विचारले. अहंकाराने भरलेल्या दक्षाने गर्दीच्या समोर भगवान शिवांबद्दल अपमानास्पद शब्द उच्चारण्यास सुरुवात केली. त्याने शिवांचे स्वरूप, पोशाख, त्यांचे अनुयायी आणि स्मशानभूमीचे रहिवासी असण्याची खिल्ली उडवली. तिच्या पतीबद्दल असे कठोर आणि असह्य शब्द ऐकून देवी सतीचे हृदय तुटले. तिची आसक्ती तुटली. तिला भगवान शिवांचे शब्द आठवले आणि तिने घेतलेल्या निर्णयाबद्दल तिला खूप पश्चाताप झाला. क्रोध, दुःख आणि अपमानाच्या आगीत जळत देवी सती भरलेल्या यज्ञगृहात गर्जना करत म्हणाली, हे पिता, तुम्ही केवळ भगवान शिवांचाच नव्हे तर स्वतः शिवत्वाचाही अपमान केला आहे. ज्या मुलीचा पिता तिच्या पतीचा आदर करत नाही, अशा पित्याची मुलगी असल्याची मला लाज वाटते. मला आता तुमच्यापासून उत्पन्न झालेल्या या शरीराला एक क्षणही धारण करण्याची इच्छा नाही. असे म्हणत तिने योगाचा अग्नी प्रज्वलित केला आणि यज्ञाच्या अग्नीजवळ बसून तिचे पती भगवान शिवांचे स्मरण करत तिचे शरीर अग्नीत अर्पण केले. काही क्षणातच तिचे पवित्र शरीर ज्वालांनी भस्मसात केले. यज्ञस्थळी गोंधळ उडाला. ही बातमी भगवान शिव यांना पोहोचताच त्यांच्या क्रोधाची सीमा राहिली नाही आणि त्यांनी दक्षाच्या यज्ञ अग्नीचा नाश करण्यासाठी वीरभद्रला पाठवले. दुसरीकडे पर्वतराज हिमालय आणि त्यांची पत्नी राणी मैना यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवी सतीचा पुढील जन्म त्यांची कन्या म्हणून झाला. पर्वतराज शैल यांच्या पोटी तिचा जन्म झाला म्हणून तिला शैलपुत्री म्हणजेच पर्वताची कन्या असे म्हटले जाऊ लागले. याच शैलपुत्रीने नंतर कठोर तपश्चर्येद्वारे भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त केले आणि पार्वती म्हणून ओळखली जाऊ लागली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दृढता, स्थिरता आणि दृढ निश्चयाचे प्रतीक असलेल्या याच देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. ही महाकाव्य कथा एका दिव्य नाटकाच्या समाप्तीपासून सुरू होते. प्रजापती दक्षाच्या महान यज्ञात तिचे पती भगवान शिव यांच्या अपमानाच्या असह्य वेदनांनी जळून देवी सतीने तिच्या योगिक शक्तींचा वापर करून स्वतःच्या नश्वर शरीराला राख केले. हा केवळ एका शरीराचा अंत नव्हता, ती एका संकल्पाची पेरणी होती. त्या अग्नीत ती भस्मसात झाली असली तरी तिचे मन तिच्या प्रिय भगवान शिवांमध्येच रमले होते. तिने त्याच दिवशी प्रतिज्ञा केली होती की ती पुन्हा जन्म घेईल आणि यावेळी
अशा पित्याच्या घरी, जो तिच्या शिवांचा आदर करेल आणि तिला तिचे शिव परत तिचे पती म्हणून मिळतील. त्यासाठी तिला कितीही कष्ट करावे लागले तरीही. काळाचे चक्र फिरत गेले. विश्व त्याच्या गतीने पुढे जात राहिले. कैलासावर भगवान शिव त्यांच्या प्रिय सतीपासून वियोगाने खोल दुःखात आणि वेदनेत बुडाले होते. विश्वाचे संतुलन बिघडू लागले. दुसरीकडे पृथ्वीवर हिमालयाच्या दिव्य भूमीत पर्वतांचा राजा हिमावर आणि त्याची धार्मिक पत्नी राणी मैनावती मैना मुलं होण्याच्या इच्छेने कठोर तपस्या करत होते. त्यांना अशी मुलगी हवी होती जी केवळ त्यांच्या वंशाचा सन्मान वाढवणार नाही तर जगाचे कल्याणही करेल. त्यांच्या शुद्ध भक्तीने आणि निस्वार्थ तपश्चर्येने प्रसन्न होऊन सती म्हणून निधन पावलेल्या आदिशक्तीने त्यांच्या घरी जन्म घेण्याचा निर्णय घेतला. एका शुभ क्षणी राणी मैनाने एका विलक्षण तेजस्वी कन्येला जन्म दिला. तिच्या जन्माबरोबर हिमालयाची शिखरे अधिक पांढरी झाली. एक सौम्य सुगंधित वारा वाहू लागला आणि दिशा स्पष्ट झाल्या. पर्वताची कन्या असल्याने तिचे नाव पार्वती ठेवण्यात आले. पर्वताची कन्या म्हणजेच शैल किंवा गिरी असल्याने तिला शैलपुत्री किंवा गिरिजा असेही म्हटले जाते. पार्वती लहानपणापासूनच असाधारण होती. तिचे सौंदर्य अलौकिक होते. जणू निसर्गाने तिच्यावर आपले सर्व लावण्य ओतले आहे. तिचे डोळे खोल पाण्यासारखे शांत, तिचा चेहरा चंद्रासारखा शीतल आणि तिचा आवाज कोकिळेसारखा गोड होता. ती अत्यंत शांत, गंभीर आणि विचारशील होती. इतर मुले खेळात रमलेली असताना पार्वती अनेकदा एकटी बसून खोल चिंतनात हरवून जायची. भगवान शिवांची प्रतिमा तिच्या हृदयात आपोआप वास करत असे. कुणाच्याही सांगण्याशिवाय ती शिवांचे पराक्रम आणि गुण सांगायची आणि तिच्या मनात त्यांना तिचे सर्वस्व मानायची. भक्तांनो, माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये लिहा, भगवान शिवांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. पार्वती मातेच्या आई वडिलांनाही या अलौकिक स्वभावाचे आश्चर्य वाटले आणि आनंद झाला. त्यांना जाणवले की त्यांची मुलगी ही काही सामान्य मुलगी नाही तर स्वतः देवी जगदंबेचा अवतार आहे. पार्वती जसजशी मोठी होत गेली तसतशी भगवान शिवांना तिचा पती म्हणून मिळवण्याचा तिचा संकल्प अधिक दृढ होत गेला. ती अनेकदा तिच्या आईला शिवांबद्दल विचारायची, त्यांच्या कथा ऐकायची आणि कैलासाकडे लक्षपूर्वक पाहत बसायची. तिचे प्रत्येक क्षण शिवांच्या प्रेमाने भरलेले असत. एके दिवशी वीणा वाजवत आणि नारायण नारायण गाणे गात असलेले महान ऋषी नारद राजा हिमवराच्या राजवाड्यात आले. राजा आणि राणीने त्यांचे भव्य स्वागत केले आणि त्यांची मुलगी पार्वतीला त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यास सांगितले. देव ऋषी नारदांनी दिव्य दृष्टिक्षेपाने पार्वतीचे निरीक्षण केले आणि तिचे भविष्य जाणून घेतले. ते हसले आणि राजा हिमवराला म्हणाले, राजा, तुमची मुलगी खरोखरच एक खरी सुंदरी आहे आणि सर्व गुणांची मालकीण आहे. तिच्या भाग्यात भगवान शिवच तिच्या पतिरूपात लिहिले गेले आहे. नारद मुनी थोडा वेळ थांबले, नंतर पुढे म्हणाले, पण भगवान शिवांना प्राप्त करणे हे एक भयानक कार्य आहे. ते एक परम तपस्वी, योगी आणि स्मशानभूमीचे रहिवासी आहेत. त्यांना सांसारिक सुखांशी काहीही आसक्ती नाही. त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांना तिचा पती म्हणून मिळवण्यासाठी तुमच्या मुलीला कठोर अभूतपूर्व तपस्या करावी लागेल. अशी तपस्या जी कोणीही कधीही केली नाही आणि भविष्यात कोणीही करू शकणार नाही. नारदांचे हे शब्द ऐकून राजा हिमवर आणि राणी मैना यांना आनंद झाला की त्यांची मुलगी स्वतः भगवान शिवांशी लग्न करेल. परंतु दुसरीकडे ते खूप चिंतेत होते. भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. भगवंताची कृपा आणि या 9 देवतांची कृपा देखील तुमच्यावर मरेपर्यंत राहील आणि तुमच्या मुलाबाळांवर कधीही संकट येणार नाही. इथूनच तिच्या अभूतपूर्व तपश्चर्येला सुरुवात झाली, ज्यामुळे तिला ब्रह्मचरणीचे नाव पडले.
ब्रह्मा म्हणजे तपस्या आणि चरणी म्हणजे तपस्या करणारी देवी. जंगलात पोहोचल्यावर तिने एक शांत आणि पवित्र स्थान निवडले. सुरुवातीला तिने हळूहळू तिची तपस्या कठोर बनवली. पहिली 100 वर्षे तिने फक्त फळे, फुले आणि कंदमुळे खाऊन तपस्या केली. उष्णता आणि थंडीची पर्वा न करता ती एका पायावर उभी राहायची किंवा पद्मासनात बसून ओम शिवाय नमः, ओम शिवाय नमः हा मंत्र म्हणत असायची. तिचे संपूर्ण लक्ष केवळ भगवान शिवांच्या रूपावर केंद्रित होते. त्यांच्या तपस्येच्या प्रभावाखाली जंगलातील वन्य प्राणी देखील शांत होऊन त्यांच्या जवळ बसत असत. त्यांच्या ध्यानाची तीव्रता हळूहळू वाढत गेली. जेव्हा तिला कळले की फळे आणि कंदमुळे खाल्ल्यानेही शरीराची आसक्ती टिकून राहू शकते, तेव्हा तिने त्यांचाही त्याग केला. पुढील हजारो वर्ष तिने झाडांवरून पडलेली वाळलेली बेलाची पाने खाऊन तपश्चर्या केली. शिवांना बेलाची पाने खूप आवडतात, म्हणून पार्वतीने त्यांना तिचा आहार बनवला. तिचे शरीर हळूहळू कमकुवत होत गेले, परंतु तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि तिच्या दृढ निश्चयाचे बळ हजारो सूर्यासारखे वाढत गेले. तिने सर्व ऋतूंचे कष्ट सहन केले. उन्हाळ्यात तिने तिच्या भोवती 5 अग्नी पेटवून कडक उन्हाला सहन करून तपश्चर्या केली. पावसाळ्यात ती आकाशाखाली बसून मुसळधार पाऊस आणि वादळ सहन करत असे. थंडगार हिवाळ्यात ती बर्फाळ खडकांवर किंवा पाण्याखाली उभी राहून ध्यान करायची. भूक, तहान, झोप किंवा भीती तिला त्रास देत नव्हती. तिचे मन पूर्णपणे शिवांमध्ये रमले होते. जगातील सर्व संघर्ष, आनंद आणि दुःख तिच्यासाठी निरर्थक बनले. आणखी हजारो वर्षे गेली. तिची तपश्चर्या आता शिगेला पोहोचली होती. तिला जाणवले की सुकी पाने खाल्ल्यानेही जिभेला चव येते आणि शरीराला पोषण होते, जे तिच्या तपश्चर्येत एक सूक्ष्म अडथळा आहे. म्हणून तिने सुकी पाने खाणे देखील बंद केले. ती पूर्णपणे निराहार झाली आणि निर्जल झाली. ती आता हवेवरही अवलंबून राहिली नाही. ती केवळ तिच्या योगिक शक्तींवर आणि शिवांच्या भक्तीवर जगत होती. तिने पानेही खाण्यास नकार दिल्यामुळे तिचे अपर्णा असे नाव पडले. या अभूतपूर्व अकल्पनीय तपश्चर्येने तिन्ही लोक हादरले. देव, ऋषी, सिद्ध आणि गंधर्व सर्वजण आश्चर्यचकित आणि चिंताग्रस्त झाले. कोणीही कधीही इतकी कठोर तपश्चर्या केली नव्हती. तिच्या तपश्चर्येच्या तेजाने स्वर्गही प्रकाशित झाला. इंद्राचे सिंहासन थरथरू लागले. सर्व देवांना भीती वाटली की पार्वती तिच्या तपश्चर्येतून इतकी शक्ती प्राप्त करेल की त्यामुळे विश्वाचे संतुलन बिघडेल. सर्व देव घाबरून ब्रह्मांकडे गेले, जे विश्वाचे निर्माते आहेत. त्यांनी त्यांना प्रार्थना केली, हे पितामह, देवी पार्वतीच्या कठोर तपश्चर्येने तिन्ही लोक संतप्त होत आहेत. इतके कठीण ध्यान कोणीही केले नाही. ती तिच्या व्रतावर दृढ आहे. तुम्ही जाऊन तिला पटवून द्या आणि तिची तपश्चर्या पूर्ण करण्यास मदत करा, अन्यथा आपत्ती येऊ शकते. देवतांच्या प्रार्थना ऐकून भगवान ब्रह्मदेव स्वतः त्या ठिकाणी पोहोचले, जिथे अपर्णाच्या रूपात देवी पार्वती तीव्र तपश्चर्येत गुंतलेली होती. तिचे शरीर सुरकुतलेले आणि काटेरी झाले होते. तिची त्वचा तिच्या हाडांना चिकटली होती आणि तिच्या भयानक जटा वाढत होत्या आणि पृथ्वीला स्पर्श करत होत्या. तरीही तिच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांती, समाधान आणि दिव्य तेज पसरत होते. तिच्या रूपाने आणि भक्तीने ब्रह्मदेव खूप प्रभावित झाले. गोड आणि गंभीर आवाजात ते म्हणाले, हे देवी, हे पर्वतराजाच्या कन्ये, उठ. तुझी तपस्या यशस्वी झाली आहे. विश्वाच्या इतिहासात तुझ्यासारखी कठोर तपस्या कोणीही केलेली नाही. हे फक्त तूच करू शकली आहेस. तुझी कीर्ती युगानुयुगे गायली जाईल. देवी पार्वतीने हळूहळू डोळे उघडले. स्वतः ब्रह्मदेवांना समोर पाहून तिने मनातल्या मनात त्यांना नमस्कार केला. भगवान ब्रह्मदेव पुढे म्हणाले, हे देवी, तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तुझ्या अतुलनीय तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव तुला नक्कीच पत्नी म्हणून स्वीकारतील. आता तू ही कठोर तपश्चर्या सोडून दे.
तुझ्या आईवडिलांना तुझ्या निरोपाने खूप दुःख झाले आहे. तुझे वडील लवकरच तुला घेऊन जाण्यासाठी येतील, जेणेकरून तू त्यांच्यासोबत घरी परत जाऊ शकशील. भगवान ब्रह्मदेवांकडून हे वरदान ऐकून देवी पार्वतीच्या हृदयाला शांती मिळाली. वर्षानुवर्ष केलेल्या साधनेचे फळ मिळाले. तिने ब्रह्मदेवांना नमस्कार केला. ब्रह्मदेव तिला आशीर्वाद देऊन अदृश्य झाले. अशा प्रकारे या उल्लेखनीय आणि अभूतपूर्व तपस्येमुळे देवी पार्वतीचे हे रूप माता ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाऊ लागले. तिला तप, त्याग, वैराग्य, संयम आणि सदाचाराची अधिष्ठात्री देवता मानले गेले. ही कथा आपल्याला शिकवते की दृढ निश्चय आणि अढळ भक्तीने कोणतेही कठीण ध्येय साध्य करता येते. जो व्यक्ती पूर्ण समर्पणाने साधना करतो त्याला शेवटी सफलता मिळतेच. देवी पार्वती जिने तिच्या पूर्ण ब्रह्मचारिणी स्वरूपात हजारो वर्षे इतकी कठोर तपस्या केली होती की सामान्य मानव त्याची कल्पनाही करू शकत नाहीत, ती आता तिच्या भक्तीचे फळ मिळवण्याच्या जवळ आली होती. परम भगवान ब्रह्मांच्या वरदानानुसार भगवान शिव यांनी तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले होते. ही बातमी पर्वतराज हिमवर आणि राणी मैना यांना कळताच त्यांच्या राज्यात प्रचंड आनंदाची लाट पसरली. आपल्या मुलीची कठोर तपस्या पाहून वर्षानुवर्षे काळजीत असलेले पालक आता आनंदाने भरून गेले. संपूर्ण हिमालयन प्रदेशात उत्सवाचे वातावरण पसरले. पर्वत शिखरे पांढऱ्या ध्वजांनी सजवली गेली होती. दऱ्याखोऱ्यांमध्ये संगीताचे मधुर आवाज घुमत होते. राजवाडा फुले, मणी आणि दिव्यांनी वधूसारखा सजवला गेला होता. राणी मैना तिच्या मैत्रिणी आणि दासींसह लग्नाच्या तयारीत सामील झाली. विविध पदार्थ तयार केले जात होते. कपडे आणि दागिने तयार केले जात होते. सर्वांचा चेहरा आनंद आणि उत्साहाने भरून गेला होता. पर्वताचा राजा हिमवराला स्वतःचा अभिमान होता की त्याला त्याच्या मुलीसाठी त्रिलोकांचे स्वामी भगवान शिव यांच्यासारखा योग्य जोडीदार सापडला आहे आणि तो स्वतः लग्नाच्या व्यवस्थेचे निरीक्षण करत होता. तपश्चर्येमुळे अत्यंत क्षीण झालेली देवी पार्वती हळूहळू तिचे नैसर्गिक दिव्य सौंदर्य परत मिळवत होती. तिच्या मैत्रिणी तिला सुगंधित द्रव्यांनी स्नान घालत होत्या आणि तिच्या घनदाट केसांना विंचरत होत्या. लग्नाच्या दिवसासाठी तिला उत्कृष्ट रेशमी वस्त्रे आणि अलौकिक रत्नांनी जडवलेल्या दागिन्यांनी सजवण्यात आले होते. तिचा चेहरा शांत, सौम्य आणि दैवी तेजाने भरलेला होता. ती आता केवळ हिमालयाची कन्या नव्हती, तर जगतजननी आदिशक्ती होती, जी तिच्या पतीला भेटण्यास उत्सुक होती. तिचे सौंदर्य इतके होते की तिच्यासमोर चंद्र देखील फिका पडेल आणि तिला पाहून फुले देखील लाजतील. ती शांती, करुणा आणि मातृत्वाचे मूर्त स्वरूप वाटत होती. दरम्यान कैलास पर्वतावर लग्नाची तयारी सुरू होती, पण ती हिमालयाच्या भव्य तयारींपेक्षा खूप वेगळी होती. शेवटी भगवान शिव एक परम तपस्वी, उदार दाता होते. त्यांचा सांसारिक वैभव आणि दिखाव्याशी काहीही संबंध नव्हता. त्यांचे गण, भूत, आत्मे, पिशाच, यक्ष, गंधर्व, नाग, सिद्ध आणि योगी हेच त्यांच्या लग्नाचे पाहुणे होते. लग्नाचा शुभ मुहूर्त जवळ आला तेव्हा भगवान शिव हिमालयाकडे त्यांच्या लग्नाची वरात घेऊन गेले. आणि त्यांच्या लग्नाची वरात आपण त्याबद्दल काय म्हणू शकतो, तर वर भगवान शिव स्वतः त्यांच्या रूपात अद्वितीय होते. त्यांचे शरीर राखेने माखलेले होते. त्यांच्या गळ्यात सापांची माळ होती. त्यांच्या कमरेला वाघाची कातडी होती. जड केसांची एक मोठी वेणी होती, ज्यामध्ये गंगेचा प्रवाह वाहत होता आणि चंद्रकर होता. 3 डोळ्यांवाले, त्रिशूळ आणि हातात डमरू, नंदी बैलावर ते स्वार होते. त्यांचे रूप तेजस्वी होते, परंतु सांसारिक दृष्टिकोनातून ते अत्यंत भयानक आणि विचित्र होते. कोणी बिना डोक्याचे नाचत होते, तर कुणाला अनेक डोकी होती. कोणी एका पायावर उड्या मारत होते, तर कोणी हवेत उडत होते. विचित्र आकार, भयानक चेहरे,
कर्कश आवाज करणारे, राख उडवत, हाडांचे हार घातलेले आणि मद्यधुंद अवस्थेत नाचणारी भूते आणि आत्म्यांचा हा गट उत्सवाच्या मिरवणुकीसारखा आणि सर्वनाशातील दृश्यासारखा जास्त दिसत होता. त्यांची वाद्ययंत्रे देखील विचित्र होती. मानवी कवटीचे ढोल, हाडांची तुतारी आणि भयानक हास्य हेच त्यांचे संगीत होते. ही विचित्र आणि भयानक लग्नाची वरात हिमालयीन राजाजवळ येताच त्याची बातमी शहरवासियांपर्यंत पोहोचली. सुरुवातीला लोकांना वाटलं की कदाचित शत्रू सैन्य येत आहे, परंतु जेव्हा त्यांना कळलं की स्वतः भगवान शिवांच्या लग्नाची वरात येत आहे, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. वधूवरांना पाहण्यासाठी उत्सुकतेने घराबाहेर पडलेल्या लोकांना हे दृश्य पाहून भीती वाटली. मुले त्यांच्या आईच्या कुशीत लपली. महिला घाबरल्या आणि त्यांनी घराचे दरवाजे बंद केले. पुरुष स्तब्ध झाले. नगरात गोंधळ उडाला. जेव्हा ही बातमी राजवाड्यात पोहोचली आणि विशेषतः जेव्हा राणी मैनाने खिडक्यांमधून बाहेर डोकावले आणि ती विचित्र वरात आणि तिच्या होणाऱ्या जावयाचे रूप पाहिले, तेव्हा ती भीतीने आणि निराशेने कोसळली. तिचा विश्वासच बसत नव्हता की त्यांची सर्व गुणसंपन्नी सुकुमारी कन्येचा विवाह अशा भयानक दिसणाऱ्या वरासोबत आणि त्यांच्या भयावह मित्रांसोबत होत आहे. शुद्ध आल्यावर ती दुःखाने म्हणू लागली, अरे रे, माझ्या मुलीचे नशीब कसे आहे. मी अशी कोणती तपस्या केली होती जिने माझ्या मुलीला असा वर मिळाला. यापेक्षा माझी पार्वती अविवाहित राहिली असती तर ते चांगले झाले असते. मी माझ्या मुलीला या स्मशानभूमीच्या रहिवाशांना कशी सोपवू. राणी मैनाचे दुःख ऐकून राजवाड्यात शांती पसरली. बाकीचे नातेवाईक आणि मैत्रिणी देखील चिंतित झाल्या. काही जण तर म्हणू लागले की हा विवाह शक्यच नाही. राजा हिमवर देखील काळजीत पडला. तो भगवान शिवांच्या लीला जाणत होता. तो आपल्या मुलीच्या संकल्पांना जाणत होता, परंतु आपल्या पत्नीचे दुःख आणि नगरातील लोकांचे भय पाहून तोही विचलित झाला. असे वाटू लागले की जणू इतक्या उत्साहात सुरू झालेला विवाह सोहळा आता एका भयानक संकटामुळे मोडेल. राजवाड्यात आपल्या कक्षात बसलेल्या देवी पार्वतीपर्यंत देखील हा गोंधळ आणि आपल्या मातापित्यांचे दुःख पोहोचले. तिला सर्व काही समजले. तिला माहीत होते की भगवान शिवांचे बाह्य रूप भयानक असले तरीही ते आतून परोपकारी आणि कल्याणकारी आहेत. तिला हेही समजले की त्यांच्या गणांचे रूप जरी विचित्र असले तरी तेही शिवांचेच अंश आहेत. परंतु ती हे देखील पाहत होती की तिचे मातापिता आणि नगरातील लोक या अलौकिक सत्याला समजून घेत नाहीयेत आणि घाबरत आहेत. त्यांच्या प्रियजनांचे दुःख आणि भीती तिला पाहवली नाही. सोबतच तिला हेही सुनिश्चित करायचे होते की तिच्या आणि शिवांच्या विवाहात कोणतीही बाधा यायला नको आणि हा सोहळा भयमुक्त आणि आनंदी वातावरणात संपन्न हो. त्याच क्षणी देवी पार्वतीचे सौम्य व शांत रूप बदलू लागले. तिच्या आतील आदिशक्ती जी आत्तापर्यंत शांत होती ती जागृत झाली. ही वेळ शांती आणि करुणेसोबत शक्ती प्रदर्शनाची देखील होती, ज्यामुळे भीती नाहीशी होईल आणि शुभ कार्य निर्विघ्नपणे संपन्न होईल. एक दिव्य तेज तिच्या भोवती पसरू लागले. पाहता पाहता तिच्या 2 हातांऐवजी 10 हात प्रकट झाले. प्रत्येक हातात दिव्य शस्त्रे येऊ लागली. त्रिशूळ, गदा, तलवार, धनुष्यबाण, परशु, अंकुश, कमलपुष्प, कमंडलू आणि जपमाळ. एक हात आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत होता तर दुसरा अभय देण्यासाठी अभय मुद्रेत होता. तिचे वाहन वाघ डरकाळी फोडत तिच्या समोर प्रकट झाला आणि ती त्याच्यावर स्वार झाली. सर्वात अद्भुत परिवर्तन झाले ते तिच्या मस्तकावर. एक दिव्य चंद्र जो घंटेच्या आकाराएवढा होता तो प्रकट होऊन सुशोभित झाला. हे केवळ चंद्राच्या शीतलतेचे प्रतीक नव्हते, तर ती एक दिव्य घंटा देखील होती. देवी या स्वरूपात भव्य आणि तेजस्वी वाटत होती. हे तिचे चंद्रघंटा स्वरूप होते. सौम्यता आणि वीरतेचा, शांतीचा आणि संहाराचा अद्भुत संगम. माता चंद्रघंटा स्वरूपात असलेली देवी पार्वती राजवाड्याच्या बाहेर आली. तिच्या या तेजोमयी रूपाला पाहून सर्व देवता ऋषीमुनी प्रसन्न झाले.
दुसरीकडे शिवांचे गण जे धुमाकूळ घालत होते तेही क्षणभरासाठी स्तब्ध झाले. मग मातेने आपल्या मस्तकावरील घंटेला आपल्या शक्तीद्वारे प्रतिध्वनित केले. त्या घंटेमधून दिव्य आणि अलौकिक आवाज आला जो तिन्ही लोकात घुमला. हा आवाज सामान्य नव्हता. हा कोणता कर्कश आवाज नव्हता, तर असा एक नाद होता ज्यात ब्रह्मांडाची ऊर्जा समाविष्ट होती. राक्षस आणि वाईट शक्तींवर जे भूत, प्रेत, पिशाच आणि नकारात्मक शक्ती ज्या शिवांच्या आसपास वावरत होत्या त्या आवाजाला सहन करू शकल्या नाहीत. तो आवाज त्यांना मृत्यू समान वाटत होता. ते सर्व भीतीने थरथरू लागले. बरेच वाईट आत्मे पळून गेले आणि काही शांत झाले. गणांचा धुमाकूळ शांत झाला. भयभीत माणसांवर आणि देवतांवर, राणी मैना, राजा हिमवर आणि अन्य नगरातील लोक जे भीतीने दुःखी होते त्यांच्या कानावर हा आवाज अमृतासारखा पडला. या आवाजाने त्यांच्या भीतीला, शंकेला ताबडतोब मिटवून टाकले. त्यांना देवीच्या आणि शिवांच्या लीलेचा अनुभव आला. त्या आवाजाने वातावरणाला शुद्ध आणि पवित्र केले. नकारात्मक ऊर्जा गायब झाली आणि चहूकडे सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित झाली. माता चंद्रघंटेने आपल्या या शक्तिशाली स्वरूपात भगवान शिवांच्या समोर जाऊन त्यांना नमस्कार केला. भगवान शिव देवीच्या या अद्भुत स्वरूपाला पाहून मनातल्या मनात हसले. त्यांना समजले की पार्वतीने हे रूप का घेतले आहे. त्यांनी देवीला आणि तिच्या प्रियजनांना सांत्वन देण्यासाठी स्वतःचे ते भयानक रूप सोडून अत्यंत सुंदर सौम्यवरचे रूप धारण केले. त्यांच्या शरीरावर भस्माच्या जागी चंदनाचा लेप लागला. सापांच्या जागी मण्यांचे हार आले. त्यांचे स्वरूप एवढे सुंदर होते की सर्व देवता आणि माणसे त्यांना पाहून मंत्रमुग्ध झाले. आता वातावरण पूर्णपणे बदलले होते. भीतीचे स्थान श्रद्धा आणि आनंदाने घेतले. राणी मैना आणि राजा हिमवराचे सर्व दुःख दूर झाले होते. ते आपल्या मुलीच्या शक्तिस्वरूप आणि आपल्या जावयाच्या सौम्य रूपाला पाहून खूप आनंदी होते. यानंतर अत्यंत भव्य आनंदी वातावरणात सर्व देवी देवतांच्या, साधू मुनींच्या आणि सर्वांच्या उपस्थितीने भगवान शिव आणि देवी पार्वतीचे घंटास्वरूप शांत झाल्यानंतर त्यांचा शुभविवाह संपन्न झाला. हे केवळ दोन व्यक्तींचे नाही, तर शिव आणि शक्तीचे, पुरुष आणि प्रकृतीचे, ब्रह्मांडीय चेतना ऊर्जेचे महामिलन होते. अशा प्रकारे माता चंद्रघंटेने ना केवळ विवाहात असलेल्या संकटाला दूर केले, तर आपल्या भक्तांना हा संदेश देखील दिला की ती सदैव त्यांच्या मदतीसाठी तत्पर आहे. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी माता दुर्गेचे 4थे रूप माता कुष्मांडा हिचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भक्त माता दुर्गेची आराधना करतात आणि तिला मिठाई, नैवेद्य अर्पित करतात. सनातनी शास्त्रात वर्णिले आहे की प्राचीन काळात त्रिदेवांनी सृष्टीच्या रचनेचा संकल्प केला. त्यावेळी पूर्ण विश्वात काळा अंधार पसरला होता. सर्व सृष्टी शांत होती. ना कोणते संगीत, ना कोणता आवाज, केवळ खोल शांतता होती. या स्थितीत त्रिदेवांनी जगज्जननी आदिशक्ती माता दुर्गेकडे मदत मागितली. जगज्जननी आदिशक्ती माता दुर्गेच्या 4थ्या रूपाने म्हणजेच माता कुष्मांडाने ताबडतोब सृष्टीची रचना केली. म्हटले जाते की माता कुष्मांडाने आपल्या हलक्या हास्याने सृष्टी निर्माण केली. मातेच्या चेहऱ्यावरील हास्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशमय झाले. अशा प्रकारे आपल्या हास्याने सृष्टीची निर्मिती केल्यामुळे जगज्जननी आदिशक्तीला माता कुष्मांडा या नावाने ओळखले जाते. मातेची महिमा अद्वितीय आहे. मातेचे निवासस्थान सूर्यलोक आहे. शास्त्रानुसार माता कुष्मांडा सूर्यलोकात निवास करते. मातेच्या चेहऱ्यावर एक दिव्य प्रकाश असतो ज्याने सर्व जगाचे कल्याण होते. ती सूर्यासारखी तेजस्वी आहे. हे तेज केवळ जगज्जननी आदिशक्ती माता कुष्मांडाच्या शक्तीमुळेच शक्य आहे. आता आपण कल्पनेच्या क्षेत्रात काळाच्या ओघात खूप पूर्वीच्या काळात जाऊया, जेव्हा देवांचे वैभव आणि राक्षसांची दहशत त्यांच्या शिगेला होती. स्वर्गातील जंगले सुकली होती.
कल्पवृक्षांची झाडे भीतीने भरलेली होती आणि इंद्रांचे वज्र देखील शक्तिहीन वाटत होते, कारण तारकासूर नावाचा एक अतिशय भयानक राक्षस होता. तारकासूर हा काही सामान्य राक्षस नव्हता. विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्याने अशी अकल्पनीय तपस्या केली की स्वतः भगवान ब्रह्मदेवांना त्याच्यासमोर प्रकट व्हावे लागले. हजारो वर्ष त्याने अन्न आणि पाणी सोडले, 5 अग्नींना समर्पित केले आणि श्वास रोखून केवळ ब्रह्मदेवांचे ध्यान केले. त्याच्या तपश्चर्येच्या ज्वाळांनी तिन्ही लोक संतापले. शेवटी प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले. तारकासूर अत्यंत धूर्त आणि महत्त्वाकांक्षी होता. त्याने अमरत्व मागितले, पण ब्रह्मदेवांनी स्पष्ट केले की जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे आणि म्हणूनच अमरत्व शक्य नाही. त्यानंतर तारकासुराने आपले ज्ञान वापरले. त्याने आजूबाजूला पाहिले, देवतांच्या शक्तीचे मूल्यांकन केले आणि असा कोण असू शकतो ज्याला तो कधीही घाबरणार नाही असा विचार केला. भगवान शिव एक परम तपस्वी होते. ध्यानात मग्न असायचे आणि त्यांच्या लग्नाची किंवा पुत्रप्राप्तीची शक्यता त्याला नगण्य वाटत होती. असा विचार करून त्याने वर मागितला, हे पितामह, जर माझा मृत्यू निश्चित असेल तर कृपया अशी कृपा करा की मी फक्त भगवान शिवांच्याच पुत्रानेच मारला जाईल, इतर कोणाच्याही हातून नाही. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले आणि ते अदृश्य झाले. त्यावेळी भगवान शिव त्यांच्या प्रिय पत्नी सतीच्या आत्मदहनानंतर दुःखात बुडालेले कैलासावर खोल समाधिस्थ होते. त्यांचे पुनर्विवाह किंवा पुत्रप्राप्तीचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. तारकासूर आत्मसंतुष्ट झाला. त्याला असे वाटले की त्याला एक प्रकारे अमरतत्वाचे वरदान मिळाले आहे. तारकासुराची दहशत शिगेला पोहोचली. अजिंक्य असण्याच्या अफाट शक्ती आणि अभिमानाने भरून त्याने तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने इंद्राला स्वर्गातून हाकलवून लावले. देवांचे यज्ञभाग हिसकावून घेतले. ऋषींच्या तपस्येत व्यत्यय आणला आणि पृथ्वीवर अधर्म आणि अत्याचाराचे साम्राज्य पसरवले. नद्या प्रदूषित झाल्या, गायींना छळण्यात आले आणि धार्मिक प्रथा कमी होऊ लागल्या. देव घाबरले, गुहांमध्ये लपले आणि मानवही घाबरले. विश्वाचे संतुलन पूर्णपणे बिघडले. देवांनी त्यांची सर्व शक्ती वापरली. इंद्राने आपला वज्रप्रहार वापरला आणि इतर देवतांनी त्यांची शस्त्रे फेकली, परंतु त्यापैकी कोणाचाही तारकासुरावर काहीही परिणाम झाला नाही. ब्रह्मदेवांच्या वरदानाने त्याचे रक्षण ढालीसारखे केले. पराभूत, हताश आणि अपमानित होऊन देवतांनी प्रथम परमपिता ब्रह्मांकडे आपले दुःख मांडले. त्यांनी तारकासुराच्या अत्याचारांचे वर्णन केले आणि त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग मागितला. ब्रह्मदेवाने खोल चिंता व्यक्त केली आणि म्हणाले, देवांनो, मी स्वतः त्याला वरदान दिले आहे की तो फक्त शिवांच्या पुत्राच्या हातूनच मरेल. आता हे वरदान खोटे ठरवणे माझ्या शक्तीबाहेर आहे. याचा एकमेव उपाय म्हणजे काहीही करून भगवान शिवांचे लग्न व्हायला हवे होते आणि त्यांच्या पुत्राचा जन्म व्हायला हवा होता. तोच बालक तारकासुराचा वध करेल आणि सर्वांना या संकटातून बाहेर काढेल. हे ऐकून देवतांची चिंता आणखी वाढली. भगवान शिव तर साधनेत विलीन होते. त्यांना या सांसारिक प्रपंच, विवाह आणि पुत्र उत्पत्तीसाठी तयार करणे अशक्य होते. तरीही दुसरा मार्ग नसल्याने ते भगवान विष्णूंकडे पोहोचले. विष्णूंनी देखील ब्रह्मदेवांना पाठिंबा देत म्हटले, या संकटाचा उपाय केवळ भगवान शिव आणि देवी शक्तीच्या मिलनानेच शक्य आहे. त्यांनी देवतांना आठवण करून दिली की देवी सतीनेच देह त्यागून पर्वतराज हिमवराच्या घरी पार्वतीच्या रूपात जन्म घेतला आहे आणि तीच पूर्वजन्मापासून शिवांची अर्धांगिनी आहे. जर पार्वतीने आपल्या तपश्चर्येतून शिवांना प्रसन्न केले आणि त्यांचा विवाह संपन्न झाला तरच शिवपुत्राचा जन्म शक्य आहे. आता देवतांसमोर एक नवे आव्हान उभे होते. भगवान शिवांची तपस्या भंग करणे आणि त्यांच्या मनात देवी पार्वतीबद्दल प्रेम उत्पन्न करणे हे कार्य अत्यंत कठीण होते. त्यांचा क्रोध पूर्ण जगाला माहिती होता. दरम्यान देवी पार्वती, जी आधीपासूनच शिवांना आपल्या पती स्वरूपात मिळवण्यासाठी
संकल्प करून होती, ती देवर्षी नारदांच्या सांगण्यावरून कठोर तपस्येत विलीन होती. तिची ही तपस्या तिला ब्रह्मचारिणी बनवते. ती वनात राहून 100 वर्षांपासून सर्व सुखांचा त्याग करून तप करत होती. परंतु शिव अजूनही त्यांच्या तपस्येतून विचलित झाले नव्हते. देवतांनी एक योजना आखली. त्यांनी प्रेमाचे देवता कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांच्याकडे सहाय्य मागितले. इंद्रदेवांनी कामदेवांकडे आग्रह केला की त्यांनी आपल्या पुष्पबाणांचा उपयोग करून भगवान शिवांच्या मनात पार्वतीबद्दल प्रेम जागृत करावे. त्यामुळे ते समाधीतून बाहेर येऊन पार्वतीशी विवाह करण्यास तयार होतील. कामदेव हे कार्य करण्यासाठी अडखळत होते. ते भगवान शिव यांचा क्रोध आणि शक्तीला जाणवत होते. पण देवतांच्या आग्रहाने आणि सृष्टीच्या कल्याणासाठी ते या जोखीमेच्या कार्यासाठी तयार झाले. पत्नी रती आणि वसंत ऋतूचा राजा मित्र यांच्यासह कामदेव शिव ध्यानस्थ असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि देवी पार्वतीही त्यांची सेवा आणि तपश्चर्या करत होती. आपल्या जादुई शक्तीने वसंत ऋतूने संपूर्ण वातावरणात मादक प्रेम भरले. अनपेक्षितपणे वसंत ऋतूचा उदय झाला आणि झाडांवर नवीन पाने आणि फुले उमलली. एक मंद सुगंधित वारा वाहू लागला. कोकिळा गात होती, भवरे गुंजत होते. देवी पार्वती तिच्या तेजस्वी सौंदर्याने शिवांच्या सेवेत उपस्थित होती. त्याच क्षणी जेव्हा पार्वतीने शिवांच्या पूजेसाठी आणलेली फुले अर्पण करण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा शिवांनी क्षणभर डोळे उघडले. कामदेवांनी संधी साधून त्यांचा अचूक बाणाचा निशाणा मारला. बाण लागताच शिवांचे मन आनंदाने भरून गेले. त्यांचे ध्यान भंगले. ते आश्चर्यचकित झाले आणि रागाने आजूबाजूला पाहू लागले. त्यांचे ध्यान कोणी भंग करण्याचे धाडस केले आहे. त्यांची नजर आंब्याच्या झाडामागे लपलेल्या कामदेवांवर पडली. शिवांचा क्रोध शिगेला पोहोचला. त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून एक विनाशकारी ज्वाला बाहेर पडली आणि क्षणार्धात कामदेव आगीत जळून भस्म झाले. सर्वत्र गोंधळ माजला. रती तिच्या पतीला राखेत पडलेले पाहून रडू लागली. देव घाबरले. त्यांची योजना अयशस्वी झाली. देवी पार्वती देखील दुःखी आणि निराश झाली. पण तिने आपला संयम गमावला नाही. तिला समजले की शिवांना प्रेमाच्या बाणांनी जिंकता येत नाही, तर केवळ खऱ्या भक्तीने आणि कठोर तपश्चर्येने जिंकता येते. तिने पुन्हा अधिक दृढ निश्चयाने तपश्चर्येत स्वतःला झोकून दिले. तिने अपर्णेच्या रूपात तिच्या अभूतपूर्व तपश्चर्येने अखेर भगवान शिवांना प्रेरित केले. भगवान शिव स्वतः प्रकट झाले आणि तिची परीक्षा घेतली. शेवटी तिला पत्नी म्हणून स्वीकारले. त्यानंतर शिव आणि पार्वतीचा भव्य विवाह संपन्न झाला, ज्यामध्ये देवीने चंद्रघंटा रूप धारण केले होते. लग्नानंतर भगवान शिव आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर सुंदर जंगलात भ्रमण करू लागले. त्यांचे दिव्य वैवाहिक जीवन सुरू झाले. त्यांचे प्रेम अलौकिक आणि खोल होते. ते अनेक वर्षे एकांतात राहिले. त्यांच्या दिव्य मिलनाने एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जा निर्माण केली. शिवांच्या पुत्राच्या जन्माची वाट पाहणारे देव आता काळजीत पडले. त्यांना भीती होती की जर शिव आणि पार्वतीच्या मिलनातून जन्माला आलेला मुलगा थेट पार्वतीच्या गर्भातून जन्माला आला तर त्याचे तेज इतके प्रचंड असेल की पार्वती स्वतः किंवा संपूर्ण विश्वही त्याला सहन करू शकणार नाही. भक्तांनो, भगवान शिवांची कृपा प्राप्त करण्यासाठी सांब सदाशिव प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. त्या महान तेजस्वी पुत्राची शक्ती विनाशकारी असू शकते. ते पुन्हा एकत्र आले आणि या समस्येवर उपाय शोधू लागले. शेवटी त्यांनी अग्निदेवांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. देवतांनी त्यांना शिव आणि पार्वतीच्या एकांततेत कसे तरी अडथळा आणण्याची आणि शिवांचे दिव्यवीर्य पार्वतीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित होण्यापासून रोखण्याची आणि ते स्वतः सहन करण्याची विनंती केली. अग्निदेव हे कार्य करण्यासाठी अत्यंत भयभीत झाले. शिवाच्या तपस्येत विघ्न आणणे आणि त्यांच्या वीर्य तेजसाला धारण करणे सामान्य काम नव्हते. परंतु देवतांच्या वारंवार विनंतीनंतर आणि विश्वाच्या कल्याणासाठी अग्निदेव अनिश्चिततेने सहमत झाले. पोपटाचे रूप धारण करून अग्निदेव त्या ठिकाणी पोहोचले जिथे शिव आणि पार्वती आनंद घेत होते.
भगवान शिव रखनलच्या तयारीत असतानाच अग्निदेव तेथे प्रकट झाले आणि त्यांनी विघ्न उपस्थित केले. शिवांचे लक्ष विचलित झाले आणि त्यांचे वीर्य सोन्यासारखे चमकणारे आणि असह्य उष्णता असलेले पृथ्वीवर पडू लागले. शिवांचे वीर्य इतके शक्तिशाली आणि तेजस्वी होते की ते जिथे पडेल तिथेच ते आपत्ती येत होती. पृथ्वी ते सहन करू शकली नाही. देवतांनी पुन्हा प्रार्थना केली. मग गंगामाता स्वतः प्रकट झाली आणि तिने तिच्या अग्निमय प्रवाहात दिव्य वीर्य ग्रहण केले. पण शिवांचे तेज इतके महान होते की गंगेमातेचा शुद्ध आणि थंड प्रवाह देखील त्यांच्या उष्णतेने उकळू लागला. गंगा देखील ते जास्त काळ रोखू शकली नाही. तिचा वेग असह्य झाला. जलचर विचलित झाले. हे असह्य तेज घेऊन गंगा हिमालयाकडे निघाली आणि शरवणाच्या घनदाट जंगलात तो दिव्य गर्भ ठेवला. जंगलात स्थापन झाल्यानंतर दिव्य तेज कमी झाले आणि हळूहळू बाळाचे रूप धारण करू लागले. शवर्ण जंगलात दिव्य गर्भ 6 भागात विभागले गेले आणि त्यांच्यापासून 6 अत्यंत सुंदर तेजस्वी मुले उदयास आली. ही 6 मुले एकाच वेळी रडू लागली. त्यांचे तेज अलौकिक होते आणि त्यांच्या रडण्याचा आवाज देखील मधुर संगीतासारखा वाटत होता. योगायोगाने त्याच क्षणी 6 कृतिकांच्या पत्नी आकाशातून जात होत्या. त्यांना शरवण जंगलातून येणारे ते गोड रडणे ऐकू आले. त्यांच्या हृदयात प्रेमाची लाट उसळली. त्या खाली उतरल्या आणि 6 सुंदर जन्माला आलेली मुले त्यांनी पाहिली. त्यांच्या मातृत्वाच्या प्रेमात 6 कृतिकांनी प्रत्येकी एक बाळ आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांना स्तनपान करू लागल्या. त्यांनी त्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांना कृतिकांनी वाढवले होते म्हणून त्यांना कार्तिकेय म्हटले जाते. दरम्यान कैलासावर जेव्हा देवी पार्वतीला कळले की शिवांचे दिव्य वीर्य शरवण वर्णात तिच्या गर्भात प्रवेश न करता मुलांमध्ये प्रकट झाले आहे, तेव्हा तिला मातृत्वाची तीव्र इच्छा आणि त्यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. तिला माहीत होते की मुले तिच्या पतीचा एक भाग आहेत आणि म्हणूनच एक प्रकारे ती तिची स्वतःची मुले आहेत. भगवान शिव आणि इतर देवतांसह देवी पार्वती शरवण वनात आली, जिथे कृतिका 6 मुलांना प्रेम करत होत्या. या तेजस्वी मुलांना पाहून पार्वतीचे हृदय प्रेमाने भरून गेले. तिच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू वाहू लागले. तिने पुढे जाऊन त्या 6 मुलांना एकत्र घेऊन आपल्या मांडीवर घेतले आणि प्रेमाने त्यांना मिठी मारली. तिच्या आलिंगन आणि शक्तीतून एक चमत्कार घडला. 6 मुले अचानक एकत्र आली आणि एक झाली. आता ती 6 मुले नव्हती तर 6 तोंडे, 12 हात असलेले एकच मूल होते. त्यांच्या 6 तोंडांमुळे त्याला शर्णन किंवा श्नमुख असेही म्हटले जाते. देवी पार्वतीने त्या अद्भुत मुलाला, स्कंदला, आपल्या मांडीवर धरले होते. ते केवळ तिच्या पतीचा भाग असल्यामुळेच नव्हे तर तिच्या मातृत्वाच्या अलिंगनाने त्याला एकरूप केले आणि म्हणून देखील ती त्यांची आई होती. तिने त्याला स्तनपान दिले, त्यांच्यावर प्रेम केले आणि त्याच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. ज्या क्षणी देवी पार्वतीने कुमार स्कंदला आपल्या मांडीवर घेतले त्या क्षणी तिला स्कंद माता म्हणून ओळखले जाऊ लागले. नवरात्रीचा 5वा दिवस यास आई स्कंद मातेला समर्पित आहे, जे मातृत्वाच्या सर्वोच्च, प्रेमळ आणि शक्तिशाली स्वरूपाचे मूर्त रूप आहे. ती कमळाच्या आसनावर, कधी कधी सिंहावर देखील बसते आणि तिचे 4 हात आहेत. तिच्या डाव्यावरच्या हाताने तिने कुमार स्कंदला आपल्या मांडीवर धरले आहे. तिच्या खालच्या डाव्या हातात आणि वरच्या उजव्या हातात कमळाचे फूल आहे. तिचा खालचा उजवा हात वर मुद्रेत आहे, जो भक्तांना आशीर्वाद देतो. तिचा रंग शुद्ध आणि गोरा आहे आणि ती अत्यंत शांत, दयाळू आणि प्रेमळ शब्दांनी भरलेली दिसते. भगवान कार्तिकेयच्या बालरूपाला आपल्या मांडीवर धरून मातेचे हे रूप तिच्या भक्तांना परम शांती आणि आनंद प्रदान करते. बालक स्कंद वेगाने मोठा झाला. जन्मापासूनच त्याला अफाट शौर्य आणि दिव्यज्ञान प्राप्त झाले होते. देवतांनी त्याला त्यांचा सेनापती म्हणून नियुक्त केले. स्वयं माता पार्वती, सर्वोच्च शक्ती यांनी त्याला त्यांच्या स्वतःच्या शक्तीने ओतप्रोत एक अचूक भाला आणि शक्ती बहाल केली. देवांच्या सैन्याचे नेतृत्व करताना
राजकुमार स्कंदने तारकासुराला युद्धासाठी आव्हान दिले. दोघांमध्ये एक भयंकर युद्ध झाले, ज्यामुळे तिन्ही लोक हादरले. तारकासुराने त्याच्या जादुई शक्ती आणि भगवान ब्रह्मांच्या वरदानाच्या मदतीने युद्ध केले, परंतु तो तरुण स्कंदाच्या तेजस्वी पराक्रम आणि दैवी शक्तीचा सामना करू शकला नाही. शेवटी भगवान स्कंदने त्याच्या आईने दिलेल्या अचूक वेलीचा वापर केला, ज्याने तारकासुराच्या अभेद्य कवचाला छेद दिला आणि त्याचे हृदय छेदले. तारकासुराच्या अंताने देवांमध्ये आनंदाची लाट पसरली आणि पृथ्वीवर धार्मिकता आणि शांती परत आली. अशा प्रकारे स्कंदमाता म्हणून माता पार्वती केवळ एक प्रेमळ माताच नाही, तर विश्वाला एका मोठ्या संकटातून वाचवणाऱ्या महान वीराची आई देखील आहे. तिच्या उपासनेमुळे भक्तांना मुले, ज्ञान, मोक्ष आणि सांसारिक प्रगतीचा आनंद मिळतो. तिच्या मांडीवर बालरूपात स्कंद बसलेला आहे. याचा अर्थ असा की मूल आईसाठी मूलच राहते आणि आईचे प्रेम अमर्याद आणि निस्वार्थ असते. स्कंदमातेची पूजा केल्याने भगवान स्कंदचे आशीर्वाद सहज मिळतात. ही कथा अशा काळाची आहे जेव्हा धार्मिकता आणि अधर्म यांच्यातील संतुलन पुन्हा एकदा ढळले होते. स्वर्ग अंधारात व्यापला होता. पृथ्वी अत्याचाराने व्याकुळ झाली होती आणि पातळ लोकात राक्षसांचे साहस शिगेला पोचले होते. या आपत्तीचे मूळ कारण होते एक महापराक्रमी, महाअभिमानी राक्षस महिषासूर. महिषासूर राक्षसांचा राजा रंभ यांचा पुत्र होता, पण त्याचा जन्म सामान्य नव्हता. रंभने कठोर तपस्या करून भगवान शिव आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते. त्याने वरदान मागितले होते की त्याला एक असा पुत्र प्राप्त व्हावा जो तिन्ही लोकात अजय असेल, ज्याला कोणी देव, दानव किंवा मानव पराभूत करू शकणार नाही. तसेच त्याची अजून एक इच्छा होती की तो इच्छेनुसार रूप बदलू शकेल, विशेषतः म्हशींचे. वरदान मिळाल्यानंतर रंभचा संयोग एका म्हैशीसोबत झाला, ज्याने महिषासुराचा जन्म झाला. याच कारणामुळे तो म्हैस किंवा मानवाचे रूप धारण करू शकत होता आणि त्याच्यात मानवाची बुद्धी आणि म्हशीचे बळ दोन्ही समाविष्ट होते. आपल्या वडिलांपेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी आणि क्रूर महिषासुराने आपल्या बळाने आणि ब्रह्मदेवांच्या वरदानाने की त्याचा मृत्यू एका स्त्रीच्याच हातून होईल, जिला तो तुच्छ समजायचा, त्याने अहंकारात येऊन सर्वात प्रथम पृथ्वीला आपल्या ताब्यात घेतले. त्याने राजांना पराभूत केले. त्याने आश्रमांचा नाश केला आणि मानवांवर असंख्य अत्याचार केले. पृथ्वी अंशात होती. पृथ्वी जिंकल्यानंतर त्याची दृष्टी स्वर्गावर पडली. त्याने त्याच्या विशाल आणि भयानक राक्षसी सैन्याला एकत्र केले. महिषासुराने आपल्या सैन्यासह स्वर्गावर आक्रमण केले. देवांचा राजा इंद्राने त्याच्या सर्व वेदनांसोबत वरु, कुबेर, यम, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आणि दैवी शस्त्रांचा वापर करून महिषासुराचा सामना केला. इंद्राने आपला अचूक वज्र फेकला, वरुणाने फास फेकला आणि यमाने आपल्या काठीचा वापर केला, परंतु महिषासूर आणि त्याच्या सैन्यावर याचा कोणताही विशेष परिणाम झाला नाही. ब्रह्मदेवांच्या वरदानाने त्याला एक अभेद्य कवच भेटले होते. शेवटी देवांचा पराभव झाला. महिषासुराने इंद्राचा पराभव केला आणि स्वर्गाच्या सिंहासनावर ताबा मिळवला. त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलवून लावले आणि इंद्र, सूर्य, चंद्र, यम, वरुण, कुबेर, अग्नी आणि वायू यांच्या शक्ती बळकावल्या. स्वर्गातील संपत्ती राक्षसांसाठी उपभोगाची वस्तू बनली. नंदनवन उद्ध्वस्त झाले. कल्पवृक्ष तोडण्यात आले. अप्सरा कैद झाल्या आणि यज्ञांची जागा राक्षसांच्या हास्य आणि सुखांनी घेतली. स्वर्गातून हद्दपार झालेले, शक्तिहीन आणि अपमानित झालेले देव पृथ्वीवर असहाय्यपणे भटकत राहिले. त्यांचे तेज कमी झाले. त्यांचे चेहरे दुःख आणि भीतीने दूषित झाले. या मोठ्या आपत्तीवर मात कशी करावी याबद्दल ते गोंधळलेले होते. महिषासुराला कोणताही पुरुष, देव, राक्षस किंवा मानव मारू शकत नव्हता. त्यांना माहिती होतं की त्यांचा मृत्यू फक्त एका स्त्रीच्या हातूनच आहे, पण अशी कोणती स्त्री होती जी भयानक महिषासुराचा सामना करू शकत होती? अत्यंत दुःखी आणि निराश होऊन सर्व देव प्रथम परम भगवान ब्रह्मांकडे गेले. त्यांनी त्यांची दुर्दशा सांगितली. महिषासुराच्या अत्याचारांचे वर्णन केले आणि सुटकेचा मार्ग मागितला.
ब्रह्मादेवांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, देवांनो, मी स्वतः महिषासुराला असे वरदान दिले आहे की तो कोणत्याही पुरुषाकडून मारला जाणार नाही. त्याला हे वरदान त्याच्या तपस्येने मिळालेले आहे आणि मी माझे स्वतःचे वरदान नकारू शकत नाही. परंतु त्याचे वरदान स्वतःच त्याच्या मृत्यूचा मार्ग देखील उघड करते. त्याचा मृत्यू एका महिलेच्या हातून निश्चित आहे, परंतु कोणत्याही सामान्य स्त्रीमध्ये अशा अलौकिक शक्ती असू शकत नाही. ब्रह्मदेवांनी त्यांना भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. मग ब्रह्मांच्या नेतृत्वाखाली सर्व देव क्षीरसागरात बसलेल्या भगवान विष्णूंकडे गेले. भक्तांनो, भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत रहा. बघा, मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही, हा माझा शब्द आहे. पुढे भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते, परंतु देवांची दयनीय ओरड ऐकून ते जागे झाले. त्यांनी त्यांचे दुःख ऐकले. त्याचवेळी कैलास पर्वतावर ध्यानस्थ असलेल्या भगवान शिवांनाही देवांच्या दुर्दशेची जाणीव झाली आणि ते क्षीरसागरात प्रकट झाले. आता ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश हे 3 महान देव एकत्र होते आणि त्यांच्यासमोर दुःखी, पराभूत आणि विचलित देव उभे होते. देवतांनी एक एक करून महिषासुराच्या अत्याचाराचे वर्णन केले. त्याने स्वर्गातून त्यांची हकलपट्टी आणि त्यांची दयनीय अवस्था यांचे वर्णन केले. त्यांचे शब्द ऐकून विशेषतः महिषासुराने त्यांचे हक्क हिरावून घेतल्याचे आणि सृष्टीच्या पूर्वीच्या अधर्माचे वर्णन ऐकून भगवान विष्णू आणि भगवान शिव यांनी तीव्र क्रोध व्यक्त केला. त्यांची अंतकरणे करुणा आणि क्रोधाने भरली. भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचा महिषासुरावरचा क्रोध इतका तीव्र होता की त्यांच्या चेहऱ्यावरून एक भयंकर असह्य तेज निघत होते. भगवान विष्णूंच्या मुखातून निघणारे तेज निळ्या कमळासारखे तेजस्वी होते, तर भगवान शिवांच्या मुखातून निघणारे तेज पांढऱ्या चंद्रासारखे तेजस्वी होते. त्याचवेळी परम भगवान ब्रह्मांच्या मुखातून एक लालसर दिव्य तेज देखील प्रकट झाले. हे पाहून इतर देव देखील तेजस्वी स्वरूपात त्यांच्या शक्तींचे प्रक्षेपण करू लागले. इंद्राच्या शरीरातून विजांसारखे तेजस्वी तेज, अग्नीपासून अग्निमय तेज, यमापासून काळे तेज, वरुणापासून थंड पाण्यासारखे तेज, कुबेरापासून सुवर्ण तेज, वायूपासून धुराचे तेज, सूर्यापासून व चंद्राचे प्रतिध्वनित करणारे सहस्त्र किरणांचे तेज, दिव्य तेज बाहेर पडू लागले आणि एकाच ठिकाणी एकत्र येऊ लागले. काही क्षणातच त्या सर्व देवांचे एकत्रित तेज क्षीरसागराच्या वर आकाशात एका विशाल ज्वलंत अग्नीच्या पर्वतासारखे एकत्र आले. त्या तेजाच्या ज्वाला सर्व दिशांना पसरल्या. त्याचे तेज लाखो सूर्यांपेक्षा जास्त होते आणि त्याची उष्णता असह्य होती. त्या दिव्य तेजाने तिन्ही लोक प्रकाशित झाले आणि प्रज्वलित झाले. मग एक अद्भुत चमत्कार घडला. त्या एकाग्र तेजाचे हळूहळू एका स्त्रीमध्ये रूपांतर होऊ लागले. देवीचा चेहरा भगवान शिवांच्या तेजापासून, तिचे केस यमराजाच्या तेजापासून आणि तिचे हात भगवान विष्णूंच्या तेजापासून निर्माण झाले. चंद्राच्या तेजाने दोन्ही स्तन, इंद्राच्या तेजापासून कंबर, वरुणाच्या तेजापासून मांड्या आणि पृथ्वीच्या तेजापासून नितंब निर्माण झाले. ब्रह्मांच्या तेजाने पाय, सूर्याच्या तेजापासून पायांची बोटे, वसूच्या तेजापासून हातांची बोटे, कुबेराच्या तेजापासून नाक, प्रजापतीच्या तेजापासून दात, अग्नीच्या तेजाने 3 डोळे, संध्याच्या तेजाने भुवया आणि वायूच्या तेजाने कान निर्माण झाले. अशा प्रकारे सर्व देवांचे सार आणि शक्ती एकत्रित होऊन एक परम तेजस्वी, अलौकिकदृष्ट्या सुंदर आणि शक्तिशाली अस्तित्व महादेवी प्रकट झाली. तिचा रंग वितळलेल्या सोन्यासारखा चमकत होता. तिला 3 डोळे आणि 18 हात होते. काही वर्णनांमध्ये 10 किंवा 1000 हातांचा उल्लेख आहे. ती दिव्य वस्त्रे आणि रत्नजडित अलंकारांनी सजवलेली होती. तिच्या दर्शनाने देवतांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसला. त्यांना समजले की हीच शक्ती महिषासुराचा नाश करेल. त्याचवेळी पृथ्वीवर विंध्याचल पर्वतरांगांजवळ महर्षी कात्यायन नावाचे एक अत्यंत तेजस्वी
आणि कर्तृत्ववान ऋषी कठोर तपश्चर्येत मग्न होते. ते देवी आदिशक्तीचे एक समर्पित भक्त होते. त्यांना उत्कट इच्छा होती की परमात्मा जगदंबा स्वतः त्यांची कन्या म्हणून जन्माला यावी. या इच्छेने ते वर्षानुवर्ष देवीची पूजा करत होते. जेव्हा देवांच्या तेजातून देवी प्रकट झाली तेव्हा महर्षी कात्यायन यांनी त्यांच्या योगिक दृष्टीतून हे सर्व पाहिले. त्यांना जाणवले की त्यांच्या प्रिय देवीने दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेतला आहे. त्यांच्या हृदयात भक्ती आणि प्रेमाचा सागर उसळला. असे म्हटले जाते की देवीने प्रथम महर्षी कात्यायनांच्या आश्रमात स्वतःला प्रकट केले आणि त्यांची पूजा स्वीकारली. महर्षी कात्यायनांनी देवीला स्वतःची मुलगी मानले. योग्य विधींनी तिची पूजा केली आणि तिचे संगोपन करण्याचे व्रत घेतले. महर्षी कात्यायनांची कन्या म्हणून तिची पूजा होणारी किंवा त्यांनी त्यांची कन्या म्हणून स्वीकारलेली असल्याने तिला महादेवी कात्यायनी म्हणून ओळखले जाऊ लागले. हे तिचे प्रसिद्ध नाव बनले. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला ती प्रकट झाल्याचे मानले जाते. इतरांचे मत आहे की तिचा जन्म स्वयं राशीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन झाला होता किंवा राशीने तिची प्रथम पूजा केली होती म्हणून तिला कात्यायनी म्हटले गेले. देवांसमोर पुढील कार्य म्हणजे देवीला युद्धासाठी तयार करणे आणि तिला शस्त्रांनी सुसज्ज करणे. सर्व देवमाता कात्यायनीच्या समोर उपस्थित झाले आणि तिला आदराने नमस्कार केला. त्यानंतर प्रत्येक देवतेने त्यांची सर्वात शक्तिशाली आणि प्रिय वस्तू किंवा अस्त्र मातेला अर्पण केली. भगवान शिवांनी त्यांच्या त्रिशूळातून एक नवीन अत्यंत शक्तिशाली त्रिशूळ काढला आणि तो मातेला अर्पण केला. भगवान विष्णूंनी त्यांचे सुदर्शन चक्र सादर केले. वरुण देवाने कधीही न सुकणाऱ्या दिव्य पाण्याने भरलेला शंख आणि फास सादर केला. अग्नीचा देव अग्नीने त्याच्या ज्वलनशील शक्तीने ओतलेला एक शक्तिशाली भाला सादर केला. वायुदेवाने एक दिव्य धनुष्य आणि अक्ष कधीही रिकामा न होणारा तर्कश सादर केला. देवा इंद्राने स्वतःच्या वज्रातून एक वज्र उत्पन्न करून व ऐरावत हत्तीच्या गळ्यातून एक घंटा काढून दिली. यमराजाने मृत्यूदंड सादर केला. प्रजापती ब्रह्मदेवांनी रुद्राक्ष माळ आणि कमंडलू सादर केला. सूर्यदेवाने देवीच्या सर्व छिद्रांना आपल्या तेजाने भरले, ज्यामुळे तिचे शरीर आणखी तेजस्वी झाले. काळाने एक तेजस्वी ढाल आणि तलवार सादर केली. विश्वकर्माने एक अत्यंत धारदार कुऱ्हाड आणि अभेद्य कवच सादर केले. हिमालय पर्वताने स्वारीसाठी एक शक्तिशाली सिंह आणि विविध रत्ने सादर केली. कुबेराने मधु आणि अमृताने भरलेले पानाचे भांडे सादर केले. शेषनागाने तिला मौल्यवान रत्नांनी सजवलेला नागहार सादर केला. अशा प्रकारे सर्व देवांनी दिलेली दैवी शस्त्रे आणि अलंकारांनी सजलेली माता कात्यायनी युद्धासाठी पूर्णपणे सज्ज होती. तिचे रूप भव्य, तेजस्वी आणि सोबतच भयानक वाटत होते. तिच्या 18 हातांनी विविध शस्त्रे सजवली गेली होती. ती सिंहावर आरूढ होती आणि तिच्या चेहऱ्यावरून भयंकर दृढ निश्चय आणि अधर्माचा नाश करण्याचा संकल्प स्पष्टपणे दिसून येत होता. शस्त्रांनी सज्ज असलेल्या कात्यायनी मातेने एक भयानक गर्जना केली. तिची गर्जना इतकी शक्तिशाली होती की स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ थरथर कापले. पर्वतांमध्ये भेगा पडल्या आणि महासागर अशांततेने भरले गेले. पृथ्वी थरथरू लागली. त्या भयानक आवाजाने आकाश गुंजले आणि त्याचे प्रतिध्वनी दूरवर पसरले. महिषासूर त्याच्या राजवाड्यात कामुक सुखांमध्ये रमला होता. जेव्हा त्याने ती अभूतपूर्व आणि भयानक गर्जना ऐकली तेव्हा तो चकित झाला. त्याने त्याच्या राक्षसांना विचारले, ही कसली गर्जना आहे? ही कोणाची गर्जना आहे ज्यामुळे दिशा हलल्या आहेत? त्याच्या हेरांनी लगेच शोध घेतला आणि सांगितले, महाराज, देवांच्या तेजातून एक शक्तिशाली देवी प्रकट झाली आहे. सिंहावर स्वार होऊन आणि तिच्या 18 हातांमध्ये दैवी अस्त्रे धरून तिनेही गर्जना केली आहे आणि ती तुमच्याकडे येत आहे. महिषासूर प्रथम मोठ्याने हसला. एक स्त्री माझ्या मृत्यूचे कारण बनेल? शक्यच नाही. जा, माझ्या शूर सेनापतींनो, त्या स्त्रीला पकडून माझ्यासमोर सादर करा. महिषासुराच्या आज्ञेनुसार त्याचे प्रमुख सेनापती चिक्षूर, चामार, उदग्र, माहनू, असिलोमा, बाष्कल, परिवरित,
विदल आणि इतर सैन्य देवी कात्यायनाशी सामना करण्यासाठी त्यांच्या लाखो राक्षसांच्या विशाल सैन्याचे नेतृत्व करत होते. हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ सैनिकांचा समावेश असलेले सैन्य समुद्रासारखे फुगलेले दिसत होते. त्यांच्या हातात गदा, मुसळ, तलवारी, भाले आणि कुऱ्हाडी आणि इतर भयानक शस्त्रे होती. सिंहावर बसून माता कात्यायनीला विशाल राक्षसी सैन्य तिच्याकडे येत असल्याचे दिसले. तिच्या चेहऱ्यावर क्रोधाचे भाव दिसू लागले. तिने धनुष्याची दोरी ओढली आणि बाण चढवला. सिंह भयानक गर्जना करत होता. लाखो राक्षसांच्या सैन्यासमोर माता कात्यायनी एकटी होती, पण मातेने असाधारण पराक्रम दाखवला. तिने तिच्या धनुष्यातून बाणांचा वर्षाव केला, ज्यामुळे राक्षसी सैन्य घाबरले. तिचे बाण एकाच वेळी हजारो राक्षसांचे क्षीरछेद्र करू शकत होते. तिने तिच्या चक्राने अनेकांचे क्षीरछेद्र केले, त्यांना तलवारीने मारले आणि त्यांना त्यांच्या गदेने चिरडले आणि तिच्या त्रिशूळाने त्यांना मारले. तिच्या सिंहानेही आपल्या नखांनी आणि दातांनी असंख्य राक्षसांचा वध केला. तिच्या फासाने तिने राक्षसांना ओढले आणि तिच्या घंटेच्या आवाजाने अनेकांना बेशुद्ध केले. काही वेळातच तिने महिषासुराच्या प्रमुख सेनापतींना एक एक करून मारले. तिने चिक्षुराला बाणांनी मारले, चामराला त्रिशूळाने मारले, उद्ग्रालाला गदेने चिरडले, महाहनूला तलवारीने कापले आणि असिलोमा आणि बाष्कलाला यमलोकात पाठवले. क्रोधाने संतप्त झालेला राक्षस आता युद्धभूमीवर प्रकट झाला. त्याने प्रथम महिषाचे भयानक रूप धारण केले. त्याची शिंगे तीक्ष्ण आणि भव्य होती. त्याच्या खुरांनी पृथ्वी थरथर कापत होती आणि त्याची शेपटी चापकासारखी आकाशाला धडकत होती. त्याच्या शिंगांनी त्याने पर्वत उचलले आणि माता कात्यायनीवर फेकले. त्याच्या शेपटीने त्याने समुद्रमंथन केले. तिच्याकडे पाण्याच्या प्रचंड लाटा पाठवल्या. आपल्या खुरांनी पृथ्वीला भुसकले आणि आपल्या गर्जनेने ढगांना फाडले. माता कात्यायनीने तिच्या बाणांनी त्याने फेकलेल्या पर्वतांना तोडून टाकले. तिने तिच्या चक्राने पाण्याच्या लाटा थांबवल्या आणि तिच्या गर्जनेने त्याच्या गर्जनेचे उत्तर स्वतःच्या गर्जनेने दिले. मातेने महिषासुरावर फास फेकला, पण तो पळून गेला. तिने त्याच्यावर वीज फेकली, पण तो त्याचा प्रतिकार करू शकला नाही. मग मातेने तिच्या त्रिशूळाने त्याच्यावर हल्ला केला. त्रिशूळाने त्याला मारले. तो घायाळ झाला, पण मेला नाही. आता महिषासुराने त्याची जादू वापरायला सुरुवात केली. तो काही क्षणात म्हशीपासून सिंहात रूपांतरित होत असे. कधी कधी तो एका मोठ्या हत्तीमध्ये रूपांतरित होत असे, तर कधी त्याच्या सोंडेने मातेच्या सिंहाला पकडण्याचा प्रयत्न करत असे. कधी कधी तो तलवार चालवणाऱ्या 1000 हातांनी पराक्रमी योद्ध्यात रूपांतरित होत असे. माता कात्यायनी देखील त्याच्या प्रत्येक जादूचा प्रतिकार करत असे. जेव्हा तो सिंह बनला तेव्हा आईने तलवारीने त्याचे डोके कापण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो हत्ती बनला तेव्हा तिने त्याची सोंड कापली. जेव्हा तो योद्धा बनला तेव्हा तिने त्याला बाणांनी छेदले. न डगमगता महिषासूर त्याच्या भव्य म्हशीच्या रूपात पुन्हा प्रकट झाला. क्रोधित होऊन त्याने मातेवर हल्ला केला आणि आपल्या शिंगांनी पर्वत आणि पृथ्वी फाडून टाकली. त्याला तिला वर उचलून खाली फेकून द्यायचे होते. माता कात्यायनी देखील क्रोधित झाली. तिने मधाचे अमृत प्यायले आणि ती त्याच्या शिंगावरून उडी मारत महिषासुराच्या पाठीवर वार केला आणि पायांनी त्याला घट्ट चिरडले. महिषासूर तिच्या वजनाखाली तुटू लागला. मातेने तिच्या त्रिशूळाने त्याच्या मानेवर प्रहार केला, परंतु त्याचे अर्धे शरीर अजूनही म्हशीसारखे असताना महिषासुराने त्याच्या जादूचा वापर करून तलवार आणि खंजीर घेऊन मानवी योद्ध्याच्या रूपात म्हशीच्या तोंडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तो जेमतेम बचावलाच होता तेव्हा माता कात्यायनीने तिच्या धारधार तलवारीच्या एकाच वाराने मानव रूपाचे डोके त्याच्या शरीरापासून वेगळे केले. महिषासुराचे कापलेले डोके पृथ्वीवर पडले आणि त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर उर्वरित असुर सैन्य रडत पाताळात पळून गेले. देवांनी आकाशातून फुले वृष्टी केली. गंधर्वांनी सुरेल गाणी गायली आणि अप्सरा नाचू लागल्या. इंद्रासह सर्व देवमाता कात्यायनीसमोर प्रकट झाले आणि तिची स्तुती करू लागले. त्यांनी तिला नमस्कार केला आणि तिच्या दिव्य कृपेने त्यांना स्वर्गात त्यांचे राज्य परत मिळाले. पृथ्वीवर पुन्हा एकदा शांती आणि धार्मिकता स्थापित झाली. महर्षी कात्यायनांची कन्या म्हणून देवांच्या तेजातून प्रकट होऊन भयानक राक्षस
महिषासुराचा वध करणारी महान देवी माता कात्यायनी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि नवरात्रीच्या 6व्या दिवशी तिची विशेष पूजा केली जाते. असेही म्हटले जाते, देवी आणि महिषासूर यांच्यात अनेक दिवस भीषण युद्ध झाले. महिषासूर कधी राक्षस, कधी महाकाय हत्ती, तर कधी म्हैस अशा विविध रूपात लढत राहिला. अखेर देवीने त्याचा म्हैसाच्या रूपातील वध केला. त्यामुळेच त्यांना महिषासूरमर्दिनी म्हणजेच महिषासुराचा मर्दन करणारी देवी हे नाव मिळाले. युद्ध आता एका नवीन आणि अधिक भयंकर टप्प्यावर पोहोचले होते. भक्तांनो, तुम्ही ही कथा इथवर ऐकत आलाच आहात तर ती शेवटपर्यंत ऐका. बघा, तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. देवी अंबिका एक अलौकिक शक्ती, जिच्या केवळ गर्जनेने राक्षस थरथर कापत होते. तिने आधीच महान राक्षस बंधू शुंभ आणि निशुंभ यांच्या अनेक पराक्रमी सेनापतींना पराभूत केले होते. यापूर्वी देवीच्या केवळ गर्जनेने धूम्रलोचन त्याच्या विशाल सैन्यासह नष्ट झाला होता. या बातमीने राक्षस सम्राट शुंभाचा क्रोध कमालीचा भडकला. त्याचा अभिमान डळमळीत झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता की एकटी स्त्री कितीही हुशार असली तरीही त्याच्या अजिंक्य सैन्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात नाश कसा काय करू शकते. शुंभाने त्याची भव्य सभा बोलावली, पण आता तो क्रोधात होता. बाकीचे राक्षसी सेनापती, मंत्री आणि योद्धे त्याच्या भोवती जमले होते. पराभवाची भीती आणि अपमानाचा कलंक त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शुंभ गर्जना करत होता. त्याचा आवाज विशाल राक्षसी कक्षाच्या भिंतीवर प्रतिध्वनित होत होता. तुम्हा सर्वांना लाज वाटली पाहिजे. एका एकट्या स्त्रीने आपल्या शूर धूम्रलोचनला त्याच्या सैन्यासह नष्ट केले आणि तुम्ही सर्वजण इथे खंदकात उभे राहून माझ्याकडे पाहत आहात. तुमचे शौर्य कुठे गेले? ज्या शक्तीने आम्ही इंद्राला स्वर्गातून हाकलून लावले होते ते कुठे गेले? एका स्त्रीच्या समोर तुमचे पुरुषत्व नपुंसक झाले आहे का? सभेवर शांतता पसरली. शुंभाकडे पाहण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. तेवढ्यात 2 अत्यंत शक्तिशाली महाकाय आणि क्रूर राक्षसी सेनापती पुढे आले. ते चंड आणि मुंड होते. ते निशुंभाच्या सर्वात विश्वासू, सर्वात शक्तिशाली आणि सर्वात निर्भय योद्ध्यांपैकी होते. त्यांचे शरीर विजेसारखे कठोर होते. त्यांच्या बाहूंमध्ये हजारो हत्तींची ताकद होती आणि त्यांचे हृदय क्रूरता आणि अहंकाराने भरलेले होते. ते युद्धकलेत पारंगत होते आणि त्यांच्या जादुई शक्तींसाठी प्रसिद्ध होते. चंड कर्कश आवाजात म्हणाला, महाराज, काळजी करू नका. धूम्रलोचनचा मृत्यू ही एक दुर्दैवी घटना होती. ती स्त्री निश्चितच एक जादूगर आहे, परंतु आम्ही चंड आणि मुंड तिच्या युक्तांना बळी पडणार नाही. आम्हाला तुमचे आदेश द्या. आम्ही आत्ताच जाऊ आणि त्या दुष्ट स्त्रीला, ती कोणीही असो, तिचे केस पकडू, तिला बांधू आणि तुमच्या पायावर फेकू. जर तिने प्रतिकार केला तर आम्ही तिला यमलोकात पाठवू. निश्चिंत राहा महाराज, तिचा अंत आता आमच्या हातांनी लिहिला आहे. मुंड आपल्या भावाच्या समर्थनार्थ गर्जना करत म्हणाला, हो महाराज, आम्हाला तुमचे आदेश द्या. आम्ही तिचा सिंह, ज्यावर तिला अभिमान आहे, त्याची कातडी काढू आणि तुमच्या सिंहासनाखाली पसरवू. आम्ही त्या स्त्रीचा अभिमान चिरडून टाकू. त्यांच्या शब्दांनी शुंभाचा राग काहीसा शांत झाला, परंतु त्याचा अहंकार पुन्हा जागृत झाला. त्याला चंड आणि मुंड यांच्या शक्ती आणि शौर्यावर अढळ विश्वास होता. त्याने आज्ञा केली, माझ्या वीरांनो, चंड आणि मुंड, जा. मी तुम्हाला माझ्या 4 पदरी सैन्याचा एक मोठा भाग देतो. हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ, जा जा, विजयी होऊन परत या. असुर योद्ध्यांचा आदेश स्वीकारून चंड आणि मुंड अभिमानाने फुलले. त्यांनी त्यांच्या विशाल सैन्याला सज्ज केले. शेवटी भयानक शस्त्रांनी सज्ज असुर योद्धे त्यांच्या सेनापतींच्या मागे निघाले. त्यांच्या चालण्यामुळे पृथ्वी थरथर कापली. आकाशात धुळीचे ढग पसरले आणि दिशानिर्देश असुरांच्या युद्धाच्या आरोळ्यांनी प्रतिध्वनित झाले. घोड्यांचे खिंकाळणे, हत्तींची तुतारी, रथांचा गडगडाट आणि राक्षसांच्या कर्कश हास्यामुळे हवेत भीती पसरली. ते देवी अंबिका राहत असलेल्या सुंदर हिमालयीन दरीकडे वेगाने पुढे जाऊ लागले. त्यांना त्यांच्या शक्तीचा इतका अभिमान होता की त्यांना वाटलं की स्त्रीशी सामना करणे हा एक खेळ आहे.
त्या शांत पवित्र हिमालयीन खोऱ्यात जिथे स्वच्छ झरे वाहत होते, फुले उमलत होती आणि ऋषींच्या आश्रमातून पवित्र आवाज येत होते, देवी अंबिका एका खडकावर शांतपणे बसली होती. तिचा चेहरा चंद्रासारखा शीतल आणि तेजस्वी होता. तिचे डोळे करुणा आणि शांतीने चमकत होते. तिचे वाहन शक्तिशाली सिंह तिच्या पायाजवळ शांतपणे बसले होते, जणू काही येणाऱ्या वादळाकडे दुर्लक्ष करत होते. देवीच्या चेहऱ्यावर एक मंद गूढ हास्य पसरले होते, जणू काही तिला सर्व काही माहीत होते, जणू ती त्या दुर्दैवी क्षणाची वाट पाहत होती. तेवढ्यात शांत दरीची शांतता भंगली. राक्षसी सैन्याच्या गोंधळाने त्या पवित्र स्थानाची शांतता भंगली. चंड आणि मुंड त्यांच्या भयानक सैन्यासह आले. देवी अंबिकाला तिच्या शांत सौम्य स्वरूपात पाहून त्यांचा अभिमान वाढला. चंड पुढे सरसावला आणि गर्जना करत म्हणाला, हे स्त्री ऐक, आम्ही चंड आणि मुंड आहोत, राक्षस सम्राट शुंभ आणि निशुंभ यांचे महान सेनापती. आमच्या स्वामींनी तुला बोलावले आहे. जर तू शहाणी असशील तर शांतपणे आमच्यासोबत चल. सम्राट शुंभ हे तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. त्यांची पत्नी म्हणून तू देखील सर्व ऐश्वर्य उपभोगशील. जर तू आमच्या आदेशांचे उल्लंघन करण्याचे धाडस केले तर आम्ही तुला जबरदस्तीने घेऊन जाऊ, तुझे केस धरून ओढून नेऊ आणि तू तुझा जीव व्यर्थ धोक्यात का घालत आहेस? आमच्याशी लढण्यास तू काय सक्षम आहेस का? तुझी सौम्यता युद्धभूमीसाठी नाही तर सम्राट शुंभाच्या आतील सैन्यासाठी आहे. हे अपमानजनक अहंकारी शब्द ऐकून देवी अंबिकेचा संयम खवळला. राक्षसांचे अहंकार आणि कठोर शब्द ऐकून देवी अंबिकेचा संयम अखेर तुटला. तिचा शांत चेहरा रागाने काळवंडला. तिचा रंग जो सोन्यासारखा चमकत होता तो हळूहळू काळोखासारखा झाला. तिच्या कपाळावर सुरकुत्या पडल्या. त्या सौम्य चेहऱ्यावर आता शक्तीची तेजस्वी भावना निर्माण झाली. देवी अंबिकेच्या कपाळावरून एक भयानक क्रूर काळी देवी प्रकट झाली. ही महाकाली होती, जिच्यासमोर ब्रह्मांड कापू लागले. सर्वत्र अंधार झाला. तिचे रूप, तिचे शरीर सांगाड्यासारखे दिसणारे इतके गडद होते की जणू अमावस्येची काळी रात्र. पण तिच्यात अनंत विश्वाचा नाश करणारी शक्ती होती. तिचे डोळे रक्ताने लाल आणि क्रोधाने जळत होते. तिचे तोंड विशाल आणि राक्षसी होते. त्यातून एक लांब रक्तरंजित जीभ लटकत होती, ज्यातून रक्त टपकत होते. तिचे भयानक दात स्पष्ट दिसत होते. तिचे केस काळे, जाड, विस्कटलेले आणि अत्यंत कोरडे होते. ते तिच्या भोवती हवेत विनाशाच्या ढगासारखे फडफडत होते. कपडे आणि दागिने तिच्या गळ्यात नुकत्याच कापलेल्या मानवी डोक्यांचा हार झुलत होता, ज्यातून अजूनही रक्त टपकत होते. तिच्या कमरेभोवती कापलेल्या हातांचा पट्टा बांधलेला होता. तिने वाघाची कातडी गुंडाळली होती. तिचे 4 हात तिचे शस्त्र होते. तिने रक्ताने माखलेली तलवार, खंजीर आणि दुसऱ्या हातात नरक हत्या करणाऱ्याच्या कवटीच्या रक्ताने भरलेले भांडे धरले होते. इतर दोन्ही हात वरद आणि अभय मुद्रांमध्ये होते, जे भक्तांसाठी शुभ होते परंतु राक्षसांसाठी मृत्यूचे चिन्ह होते. काही वर्णनांमध्ये त्रिशूळ आणि फासाचाही उल्लेख आहे. ती दिसताच तिने इतकी भयानक आणि बधीर करणारी गर्जना केली की आकाश फाटले, पृथ्वी हादरली, महासागर उकळले आणि दिशा बधीर झाल्या. तो आवाज ऐकून अर्ध्या राक्षसी सैन्याने आपले प्राण गमावले. तिचे संपूर्ण रूप भयानक, विनाशकारी आणि मृत्यूचा अवतार वाटत होते. ती काळाची समाप्ती करणारी रात्र होती. ती काल रात्री होती. माता काली काल रात्रीचे हे भयानक रूप पाहून चंड आणि मुंडसह संपूर्ण राक्षस सैन्य घाबरले. त्यांचा अभिमान क्षणार्धात नाहीसा झाला. परंतु मृत्यूच्या भीतीने ते मागे हटू शकले नव्हते. त्यांनी त्यांच्या सैन्याला हल्ला करण्याचा आदेश दिला. परंतु राक्षसी सैन्य सावरण्यापूर्वी माता काल रात्रीने विजेच्या वेगाने त्यांच्यावर झडप घातली. तिचे राक्षसी उघडे तोंड एखाद्या पाताळ लोकाच्या दरवाजासारखे दिसत होते. ती राक्षसी हत्तींना तिच्या दातांसह पकडून खेळण्यासारखे हवेत फेकून देत असे आणि नंतर थेट तिच्या विशाल तोंडात टाकून गिळत असे. हाडे तुटण्याचा कर्कश आवाज स्पष्टपणे ऐकू येत असे. ती हत्तींना, त्यांच्या घोड्यांसह आणि त्यांच्यावर स्वार असलेल्या योद्ध्यांना एकाच घासात गिळत होती.
तिची तलवार विजेसारखी हलत होती. एकाच फटक्यात शेकडो राक्षसी डोकी त्यांच्या शरीरातून वेगळी करून हवेत फेकली जायची. ती राक्षसांना पकडून त्यांचे रक्त तिच्या कवटीत पिळत असे आणि घटाघटा पिऊन टाकत असे. तिची जीभ रक्ताने अधिकच लाल होत होती. तिच्या भयानक गर्जनेने अनेक राक्षसांची हृदये चिरडली. ते प्राणहीन होऊन जमिनीवर कोसळत होते. ती युद्धभूमीवर अशा प्रकारे नाचत असे जणू मृत्यूस विनाशाचे नृत्य करत होता. तिचे विस्कटलेले केस वाऱ्यावर फडफडत होते. मुंडमाळा झुलायची आणि तिच्या तलवारीतून रक्त वाहत असे. ते दृश्य भयानक आणि विनाशकारी होते. जिथे काही क्षणापूर्वी लाखो लोकांची एक विशाल राक्षसी सेना उभी होती, तिथे आता फक्त रक्ताचा चिखल, मांसांचे ढिगारे, तुटलेली शस्त्रे आणि तुटलेले अवयव होते. क्षणार्धात माता काल रात्रीने चंड आणि मुंडच्या संपूर्ण विशाल सैन्याचा नाश केला. युद्धभूमी मृतदेहांनी भरलेली होती आणि रक्ताच्या नद्या वाहत होत्या. फक्त माता काल रात्रीचे भयानक हास्य आणि तिच्या जड श्वासांचा आवाज उरला होता. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या संपूर्ण सैन्याचा इतका भयानक विनाश पाहून चंड आणि मुंड यांची भीती शिगेला पोहोचली. पण क्रोध आणि अपमानाच्या ज्वाळाही पेटल्या. त्यांना त्यांच्या जीवनाचा अंत जवळ आला आहे असे दिसले. तरीही त्यांनी त्यांची उरलेली शक्ती एकवटली आणि स्वतः माता काल रात्रीवर हल्ला केला. चंडने एकाच वेळी हजारो बाण मातेवर सोडले. मुंडने पूर्ण ताकदीने आपली मोठी गदा तिच्यावर फेकली. उर्वरित राक्षसांनीही भाले, तलवारी आणि मुसळांनी हल्ला केला. पण या हल्ल्यांचा माता काल रात्रीवर काहीही परिणाम झाला नाही. बाण तिच्या शरीरावर आदळताच तुटायचे किंवा ती तिच्या मोठ्या तोंडाने गिळून टाकायची. तिने एका हाताने गदा धरली आणि खेळण्यासारखी फेकून दिले. तिचे हास्य अखंड राहिले. आता माता काल रात्रीचे लक्ष दोन्ही सेनापतींकडे गेले. तिने प्रचंड ताकदीने त्यांच्यावर वार केले. एकाच फटक्यात तिने चंडला त्याच्या लांब केसांनी पकडले. तिच्या तावडीतून स्वतःला सोडवण्यासाठी चंड वेगाने तडफडू लागला. माता काल रात्रीने त्याचे शिर धडापासून वेगळे केले. त्याचे डोके हवेत उडवून रक्ताच्या थारोड्यात पडले. चंडची अवस्था पाहून मुंड भीतीने थरथर कापला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण माता त्याच्यापेक्षाही अधिक तीव्र होती. तिने लांब उडी मारली आणि मुंडला देखील पकडले. तिने त्याला हवेत उचलले आणि त्याच तलवारीने त्याचेही शिर धडापासून वेगळे केले. दोन्ही पराक्रमी योद्ध्यांची डोकी आता मातेच्या हातात होती, ज्यातून अजूनही रक्त गळत होते. चंड आणि मुंडचा वध केल्यानंतर माता काल रात्री दोघांची रक्ताळलेली डोकी घेऊन देवी अंबिकाकडे परतली, जी अजूनही त्याच खडकावर बसलेली होती, जिच्या कपाळावरूनच काली बाहेर आली होती. माता काल रात्रीने दोन्ही डोकी देवी अंबिकेच्या चरणी भेट म्हणून अर्पण केली. तिचे भयानक रूप तसेच राहिले, परंतु तिच्या डोळ्यात विजयाच्या समाधानाची भरभराट झाली. ती वळून म्हणाली, हे माता, मी तुझ्या शत्रूंना, या दोन शक्तिशाली प्राण्यांना, चंड आणि मुंडला मारले आहे. आता कृपया शुंभ आणि निशुंभाला स्वतःच मार. देवी अंबिका खूप आनंदित झाली. तिने स्वतःच्या क्रोधित शक्ती महाकालीकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाली, हे महाकाली, तू या दोन राक्षसांना, चंड आणि मुंडला मारले आहेस, म्हणून आजपासून तुला जगात चामुंडा म्हणूनही ओळखले जाईल. आणि ते भयानक काळ्या रंगाचे रात्रीसारखे रूप, जे देवी अंबिकेच्या कपाळावरून दृष्टांना मारण्यासाठी आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी प्रकट झाले होते, ते महाकाली रात्र म्हणून पूजले जाऊ लागले. काल म्हणजे वेळ, मृत्यू आणि यम, आणि रात्र म्हणजे अंधार आणि विनाशाची रात्र. तिचे रूप अत्यंत भयानक असले तरी ती तिच्या भक्तांना शुभफळे देणारी आणि परम उपकारी आहे. म्हणूनच तिचे एक नाव शुभमकरी आहे. ती अज्ञानाचा अंधार दूर करते, भीतीचा नाश करते आणि तिच्या भक्तांना अकाल मृत्यू, भूत, अग्नी, पाणी, शत्रू आणि सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त करते. नवरात्रीचा 7वा दिवस या महान शक्तीला समर्पित आहे. महाकाली रात्र, जी अंधारात प्रकाशाचा किरण आहे आणि भीतीमध्ये निर्भयतेचे वरदान आहे. भक्तांनो,
ती महाकाव्य कथा आठवा, जिथे दृढ निश्चयाच्या शक्तीने निसर्गाच्या नियमांनाही आव्हान दिले. पर्वतराजा हिमवर आणि राणी मैनाची नाजूक कन्या देवी पार्वतीने तिच्या मागील जन्मात भगवान शिवांना सती रूपात पती म्हणून स्वीकारले. या जन्मातही ती त्या एकाच ध्येयासाठी समर्पित होती. देव ऋषी नारदांच्या प्रेरणादायी शब्दांनी परंतु कठोर तपश्चर्येचा मार्ग देखील सुचवत तिच्या आत एक अशी ज्योत पेटवली होती जी कोणत्याही संसारिक अडथळ्यांना विझवू शकली नाही. शिवप्राप्तीसाठी तिने युगानयुगे विविध राजेशाही परिवर्तने केली होती, परंतु देवी पार्वतीची तपश्चर्या अढळ आणि अधिकाधिक कठोर होत गेली. ब्रह्मचारिणी म्हणून तिने अशी साधना केली की तिच्या फक्त विचारानेच ऋषींच्या अंगावर काटे येत असत. प्रथम ती पाण्यावर आणि कंदमुळांवर, नंतर कोरड्या बेलाच्या पानांवर जगली आणि शेवटी ते देखील सोडून देऊन ती पूर्णपणे अन्नहीन निर्जल झाली. मोकळ्या आकाशाखाली हिवाळ्याच्या कडक थंड लाटा सहन करून, उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत स्वतःला उबदार करत, पावसाळ्यातील मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाला तोंड देत तिचे फक्त एकच ध्येय होते, शिव आणि फक्त शिव. त्यांची तपश्चर्या केवळ शारीरिक त्रास सहन करण्याची नव्हती, ती तिच्या मनाची, तिच्या आत्म्याची, तिच्या देवतेमध्ये अत्यंत एकाग्रतेने विलीन होण्याची प्रक्रिया होती. तिचे शरीर हळूहळू पातळ होत चालले होते. तिची शाही चमक आणि तेज आता राहिलेच नव्हते. सततचा सूर्य, पाऊस, थंडी आणि धूळ यांचा तिच्या नाजूक सोनेरी शरीरावर वाईट परिणाम झाला होता. तिची त्वचा काळी झाली होती, जणू काही धातू बराच काळ आगीत गरम करून बाहेर सोडला गेला होता. धूळ आणि मातीचे थर साचले होते. तिचे सालीचे कपडे जीर्ण झाले होते. तिची केस गळून पडली होती आणि गुंतलेली होती, ज्यामध्ये कदाचित पक्ष्यांनीही पेंढा सोडला होता. तिचे शरीर सुकलेले सांगाड्यासारखे होते. फक्त त्वचेचे काळे आवरण राहिले होते. तिच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नव्हते की ही तीच त्रिलोक सुंदरी राजकुमारी पार्वती आहे, जिच्या सौंदर्याची देवांनीही एकेकाळी प्रशंसा केली होती. ती एक निसर्गाच्या यातनांच्या कठोरतेची आणि तपस्येच्या कठोरतेची साक्ष देणारी मूर्त स्वरूप होती. पण हो, एक खूप मोठा पण होता. तिचे बाह्य स्वरूप कदाचित घाणेरडे, काळे आणि कमकुवत झाले असेल, परंतु तिच्यातील प्रकाश, तिच्या आत्म्याचे तेज, तिच्या भक्तीची शुद्धता हजार सूर्यांपेक्षा अधिक तेजस्वी आणि शुद्ध होती. तिच्या शारीरिक दुर्बलतेमुळे बुडलेल्या तिच्या डोळ्यात एक अलौकिक शांती, खोल एकाग्रतेचे दिव्य तेज आणि अढळ दृढ निश्चय होता. तिचे मन पूर्णपणे शिवांमध्ये गढून गेले होते. बाह्य जगाचे बदल, शारीरिक दुःख आणि तिच्या रूपाचे रूपांतर या सर्वांचा तिच्यासाठी काहीच अर्थ नव्हता. ती फक्त ध्यानात मग्न होऊन तिच्या शिवांची वाट पाहत होती. तिच्या अढळ संयमाने आणि आंतरिक तेजाने संपूर्ण जंगल पवित्र आणि शांत वातावरणाने भरले होते. क्रूर प्राणी देखील तिच्या जवळ येत असत आणि शांतपणे स्थायिक होत असत, जणू काही तिच्या तपस्येचे दिव्यत्व अनुभवत असत. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन परम भगवान ब्रह्मदेवांनी तिला आधीच वरदान दिले होते की तिला भगवान शिव नक्कीच तिचा पती म्हणून मिळतील. पण भगवान शिव, जे स्वतः परमयोगी आणि परीक्षक होते, ते इतक्या सहजपणे कसे मानू शकत होते? त्यांना त्यांच्या भावी पत्नीची भक्ती, तिच्या प्रेमाची खोली आणि तिच्या सहनशक्तीची परीक्षा घ्यायची होती. काही कथांनुसार त्यांनी तिची परीक्षा घेण्यासाठी ऋषींनाही पाठवले, परंतु पार्वती स्थिर राहिली. शेवटी तो क्षण आला जेव्हा देवी पार्वतींची तपश्चर्या शिगेला पोहोचून पूर्णत्वाला पोहोचणार होती. कैलासावर ध्यान किंवा दिव्य कृत्ये करणारे भगवान शिव त्यांच्या योगमायेद्वारे देवी पार्वतीची उत्तम साधना आणि तिच्या वर्तमान शारीरिक अवस्थेपासून अवगत होते. त्यांना माहीत होतं की पार्वतीने त्यांच्यासाठी खूप काही सहन केले आहे. त्यांचे हृदय, जे सतीपासून वियोगामुळे कडक झाले होते, ते आता देवी पार्वतीच्या कठीण अवस्थेला पाहून आणि तिची अटळ भक्ती आणि प्रेम पाहून आता वितळू लागले होते. त्यांना समजले की पार्वती हीच त्यांची आदिशक्ती आहे. तिच्याशिवाय ते अपूर्ण आहेत. अपर्णाच्या रूपात देवी पार्वती
ज्या ठिकाणी तीव्र तपश्चर्येने अंधारलेल्या अवस्थेत खोल ध्यानात बसली होती तिथे भगवान शिव प्रकट झाले. ते काही क्षण शांतपणे तिच्याकडे अदृश्यपणे पाहत राहिले. त्यांना तिचे क्षीण काळे झालेले शरीर, तिचे गुंतागुंतीचे भयानक केस, तिचे धूळयुक्त अवयव दिसले. त्यांनी तिच्या बंद पापण्यांमागे एकाग्रता पाहिली. तिच्या मंद पण स्थिर श्वासात शिवांच्या नावाचा आवाज प्रतिध्वनित होत होता. सामान्य दृष्टिकोनातून ती दयनीय अवस्था वाटली असती, परंतु त्यांच्या दिव्य दृष्टिक्षेपाने शिवांनी त्या काळ्या पडद्यामागे लपलेला आत्मा पाहिला, जो लाखो सूर्यांपेक्षा अधिक तेजस्वी होता. ते एक शुद्ध, पवित्र, निष्कलंक प्रेम अनुभवत होते, जे केवळ त्यांच्यासाठीच समर्पित होते. त्यांचे हृदय करुणेने, प्रेमाने भरले. ते मनातल्या मनात हसले. हे हास्य केवळ प्रेमाचे नव्हते, तर त्यांच्या स्वतःच्या शक्तीच्या, या अद्भुत अटल स्वरूपाच्या आदराचे होते. त्यांनी विचार केला, धन्य आहे ही स्त्री, धन्य आहे तिचा संकल्प. तिने सृष्टीच्या इतिहासात अभूतपूर्व प्रेम आणि भक्तीचा एक शिखर दाखवला आहे. ती खरोखरच माझी शक्ती आहे, माझी पत्नी बनण्यास पात्र आहे. आता परीक्षा संपली होती. स्वीकृतीचा क्षण आला होता. भगवान शिव त्यांच्या खऱ्या, सौम्य, परोपकारी स्वरूपात देवी पार्वतींसमोर प्रकट झाले. ध्यानात गडलेली देवी अचानक तिच्या प्रियकराला, तिच्या स्वामींना, तिच्या सर्वस्वाला तिच्यासमोर उभे असलेले पाहून थक्क झाली. तिने हळूहळू डोळे उघडले. सुरुवातीला तिला विश्वासच बसत नव्हता. हे स्वप्न होते की वास्तव? पण जेव्हा तिने शिवांना समोरासमोर शांत, दयाळू चेहरा, गळ्यात सापांचा हार, कपाळावर चंद्र आणि विणलेल्या केसांमध्ये गंगा पाहिली, तेव्हा तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. हे पश्चातापाचे अश्रू नव्हते, तर वर्षानुवर्ष वाट पाहण्याचे, तपश्चर्येचे, यशाचे आणि तिच्या प्रियकराला पाहण्याचे आनंद अश्रू होते. तिला उभे राहून साष्टांग दंडवत घालायचे होते, त्यांच्या पाया पडायचे होते. पण हजारो वर्षांच्या तपस्या आणि उपवासामुळे तिचे शरीर इतके कमकुवत झाले होते की ती लंगडी झाली होती. भगवान शिव पुढे आले आणि प्रेमाने तिला आधार दिला. देवी पार्वती तिच्या सध्याच्या रूपाने कदाचित क्षणभर संकोचित झाली असेल. तिला माहीत होते की तिच्या तपश्चर्येने तिचे बाह्य सौंदर्य हिरावून घेतले आहे. तिचे शरीर काळे आणि फिकट झाले आहे. पण भगवान शिवांच्या डोळ्यात तिला तिच्यासाठी तेच खोल प्रेम आणि स्वीकृती दिसली, जी कोणत्याही बाह्य स्वरूपावर अवलंबून नव्हती. शिव गोड आवाजात बोलले, हे पार्वती, उठ. तुझी तपश्चर्या यशस्वी झाली आहे. मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तुझी भक्ती, तुझं प्रेम, तुझा दृढ निश्चय अतुलनीय आहे. आजपासून तू माझी पत्नी आहेस. मी तुला स्वीकारतो. हे शब्द ऐकून देवी पार्वतीच्या भावनेचा प्रत्येक कण, तिचे सर्व दुःख, तिचा सर्व संकोच एका क्षणात नाहीसा झाला. तिने कृतज्ञतेने शिवांकडे पाहिले आणि तिचे डोके त्यांच्या पायावर ठेवले. भगवान शिवांनी तिला उठवले आणि तिला मिठी मारली. मग त्यांनी पार्वतीच्या त्या अवस्थेला पाहिले. त्यांना माहीत होतं की ती केवळ बाहेरून काळी झाली आहे, तपामुळे तिची ही अवस्था झाली आहे. हे तपस्येचे प्रतीक आहे, तिच्या कठोर सरावाचे प्रतीक आहे. हे त्यांना कोणत्याही प्रकारे अप्रिय नव्हते, उलट ते तिच्या अभिमानाचे चिन्ह होते. पण त्यांना त्यांची पार्वती तिच्या नैसर्गिक, दिव्य आणि तेजस्वी स्वरूपात परत यावी अशी त्यांची इच्छा होती. जगाने तपश्चर्येच्या धुळीखाली लपलेल्या त्यांच्या पत्नीच्या दिव्य सौंदर्याचे साक्षीदार व्हावे अशी त्यांची इच्छा होती. हे देखील त्यांचे प्रेम आणि स्वीकृती व्यक्त करण्याचे एक दिव्य कृत्य होते. त्यानंतर भगवान शिव यांनी त्यांच्या जटावटींमध्ये असलेल्या सर्वात पवित्र, मुक्त देणाऱ्या माता गंगेला आवाहन केले. त्यांनी त्यांच्या जटावटीमधून गंगेचा एक थंड, शुद्ध आणि अमर प्रवाह सोडला. हा दिव्य प्रवाह थेट देवी पार्वतीच्या काळ्या रंगाच्या शरीरावर पडला. गंगेचे ते पवित्र पाणी सामान्य पाणी नव्हते, ते भगवान शिवांच्या जटावटीतून निघणारे अमृत होते, ज्यामध्ये सर्व पापे, उष्णता, अशुद्धता धुवून टाकण्याची चमत्कारिक शक्ती होती.
तो थंड दिव्य प्रवाह देवी पार्वतीच्या शरीरावर पडताच एक चमत्कार घडला. हजारो वर्षांपासून साचलेले धूळ आणि घाणीचे थर वाहून जाऊ लागले, जसे पावसाचे पाणी कोरड्या पृथ्वीचा अंधार धुवून टाकते. तपस्या, सूर्य, थंडी आणि वारा यांच्या कडकपणामुळे काळी झालेली तिची त्वचा हळूहळू तिचा नैसर्गिक रंग परत मिळू लागली. गंगेच्या पाण्याने स्पर्श केल्यावर तिच्या त्वचेवरील अंधार चमत्कारिकरित्या विरघळला, जसा प्रकाशाच्या आगमनाने अंधार नाहीसा होतो. आणि मग काही क्षणातच तिचा एकेकाळी काळोखा रंग पूर्णपणे बदलला. तिचे शरीर आता एका अद्भुत, अलौकिक, दुधाळ पांढऱ्या तेजाने चमकत होते. तिचे तेज हजारो पांढऱ्या कुंडाच्या फुलांनी एकाच वेळी फुलल्यासारखे पांढरे होते. तिचे तेज शरद ऋतूतील पौर्णिमेसारखे शुद्ध होते. तिची पवित्रता जणू पवित्र शंखांच्या तेजस्वी आवाजाने जिवंत झाली होती. ती इतकी गोरी, पांढरी आणि तेजस्वी झाली की तिच्या सर्वोच्च तेजामुळे तिला महागौरी हे नाव मिळाले. महा म्हणजे अति, सर्वोच्च आणि गौरी म्हणजे गोरा, पांढरा, तेजस्वी आणि शुद्ध. तिच्या तपश्चर्येचा सर्व थकवा नाहीसा झाला आणि तिचे शरीर पुन्हा एकदा निरोगी, तेजस्वी आणि दिव्य सौंदर्याने भरलेले झाले. ती 16 वर्षाच्या मुलीसारखी शुद्ध, निर्मळ आणि दयाळू दिसू लागली. समाधान, प्रेम आणि परमशांतीचे भाव तिच्या चेहऱ्यावर पसरले. तिचे गुंतलेले केस निरभ्र, काळे, जाड आणि रेशमी झाले होते. तिने दिव्य वस्त्रे आणि अलंकार घातले होते किंवा ते भगवान शिवांनी तिला बहाल केले होते. तिचे वाहन पांढरा बैल देखील तिच्यासमोर येऊन थांबला. तो धार्मिकता आणि स्थिरतेचे प्रतीक होता. तिचे 4 हात होते, ज्याचा वरचा उजवा हात अभय मुद्रेत होता, जो तिच्या भक्तांना संरक्षण देतो. तिच्या खालच्या उजव्या हातात तिने त्रिशूळ धरला होता, जो विनाश आणि सृष्टीचे संतुलन दर्शवतो. तिच्या वरच्या डाव्या हातात तिने शिवांचे प्रतीक असलेले डमरू धरले होते, जे निर्मिती आणि विनाशाचा आवाज निर्माण करते. वरद मुद्रेत खालचा डावा हात भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याचे प्रतीक होता. भगवान शिव त्यांच्या पत्नीचे हे परम तेजस्वी, शांत आणि शुद्ध महागौरी रूप पाहून खूप प्रसन्न झाले. त्यांनी प्रेमाने म्हटलं, हे देवी, आजपासून तुझ्या अत्यंत गोऱ्या रंगामुळे तू संपूर्ण विश्वात महागौरी म्हणून ओळखली जाशील. तुझे हे रूप तुझ्या भक्तांचे सर्व पाप धुवून टाकेल, त्यांना पवित्रता, शांती आणि समृद्धी देईल. तिथे उपस्थित असलेल्या देवता, ऋषी आणि स्वतः निसर्ग मातेनेही देवीच्या या दिव्य रूपाचे कौतुक केले आणि तिचे स्वागत केले. महागौरीचे हे रूप असे दर्शविते की कठोर तपश्चर्या आणि दुःखानंतरही आत्म्याची पवित्रता आणि दिव्यता पुन्हा दिसून येते. त्या अंधारावर प्रकाशाचा, अशुद्धतेवर पवित्रतेचा आणि दुःखावर शांतीचा विजय दर्शवते. महागौरीचे रूप पूर्णपणे शांत, सौम्य आणि करुणामय आहे. ती तिच्या भक्तांवर त्वरित प्रसन्न होते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते असे मानले जाते. तिची पूजा केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात, मन शुद्ध होते आणि अशक्य कामे देखील शक्य होतात. ती पवित्रता, तपश्चर्या, शांती आणि शाश्वत पुण्यफळाची प्रमुख देवता आहे. नवरात्रीचा 8वा दिवस या परम दयाळू महागौरीला समर्पित आहे. ती तिच्या भक्तांवर त्वरित प्रसन्न होते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते असे मानले जाते. तिची पूजा केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात, मन शुद्ध होते आणि अशक्य कामही शक्य होऊ लागतात. ती पवित्रता, तपश्चर्या आणि शांती, शाश्वत पुण्य फळाची प्रमुख देवता आहे. नवरात्रीचा 8वा दिवस या परम दयाळू महागौरीला समर्पित आहे, जी तिच्या भक्तांचे जीवन तिच्या पांढऱ्या आभाने प्रकाशित करते. कल्पांच्या त्या अंतहीन प्रवाहात आणि बदलत्या युगांमध्ये विश्व त्याच्या लयीत फिरत होते. सृष्टीचे महान कार्य भगवान ब्रह्मदेवांनी पूर्ण केले. भगवान विष्णूंनी पालनपोषणाचा भार उचलला आणि आवश्यकतेनुसार भगवान शिवांनी विनाश किंवा विलोपनाचे कर्तव्य पार पाडले. त्रिवेद यांच्या स्वतःच्या जगात स्थापित झाले. देव स्वर्गात राहिले, मानव पृथ्वीवर कार्य करत राहिले आणि सृष्टीचे चक्र त्याच्या विविधता आणि जटिलतेसह सतत फिरत राहिले.
परंतु या स्थापित क्रमातही या विशाल वैश्विक नाटकात एक सूक्ष्म पोकळी जाणवली, पूर्णतेची आवश्यकता जाणवली, जी अद्याप पूर्णपणे प्रकट झाली नव्हती. त्रिवेद त्यांच्या शक्तींमध्ये महान होते, अतुलनीय होते, परंतु ते स्वतः त्यांच्या पूर्ण क्षमतेच्या शिखरावर पोहोचले होते का? सर्व शक्ती, विश्वाच्या सर्व सिद्धी पूर्णपणे जागृत आणि सुलभ होत्या का? विशेषतः भगवान शिव, जे महाकाल, महायोगी, परम तपस्वी आणि विश्वासासहारक होते, ते अनेकदा खोल ध्यानात असत. त्यांची समाधी केवळ विश्रांती नव्हती, ती विश्वाच्या रहस्यांमध्ये एक प्रवास होती. अशा एका खोल समाधी दरम्यान भगवान शिव यांना जाणवले की जरी ते शक्ती देवी पार्वतीशी आणि त्रिदेवांमध्ये सर्वोच्च स्थानावर असले तरी परिपूर्णतेचा एक परिणाम प्राप्त करायचा होता. त्यांना जाणवले की केवळ बाह्य शक्ती सोबत असणे पुरेसे नाही, उलट शिव आणि शक्तीच्या तत्वांचे, पुरुष आणि प्रकृतीच्या घटकांचे त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वात संपूर्ण आणि अविभाज्य मिलन साध्य करणे आवश्यक आहे. त्यांना हे देखील जाणवले की विश्वात असंख्य सूक्ष्म आणि स्थूल शक्ती पसरलेल्या आहेत, ज्यांना सिद्धी म्हणतात, विशेष क्षमता, अलौकिक क्षमता, परिपूर्णता, ज्यावर पूर्ण नियंत्रण मिळवता येते. अनुमान न घेताही अणुपेक्षा लहान होण्याची क्षमता, पर्वत महिमापेक्षा मोठी होण्याची क्षमता, हवेपेक्षा हलकी होण्याची क्षमता, पृथ्वीपेक्षा जड होण्याची क्षमता, प्राप्ती, कोणतीही इच्छित वस्तू किंवा स्थान मिळवण्याची क्षमता, कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता, प्रत्येकावर राज्य करण्याची क्षमता, ईशित्व आणि प्रत्येक वशित्वाला वश करण्याची क्षमता. या पलीकडे असंख्य गोंड सिद्धी होत्या, भावना आणि पुनर्जीवन. या सर्व सिद्धी विश्वाच्या रचनेत अंतर्निहित होत्या, परंतु त्यांना जागृत करण्याची, त्यांच्यावर प्रभुत्व मिळवण्याची आणि त्यांचा योग्य वापर करण्याची गुरुकिल्ली अद्याप पूर्णपणे प्रकट झाली नव्हती. भगवान शिव यांनी त्यांच्या ध्यानात संकल्प केला की ते परम परिपूर्णतेला प्राप्त करतील. ते या सर्व सिद्धी केवळ स्वतःसाठीच नव्हे तर विश्वाच्या कल्याणासाठी आत्मसात करतील, जेणेकरून भविष्यात पात्र साधकांनाही त्या प्राप्त करता येतील. त्यांना स्वतःमधील पुरुष आणि प्रकृतीचे द्वैत पुसून टाकायचे होते आणि अद्वैततेची ती परम अवस्था प्राप्त करायची होती, जिथे शिवच शक्ती आहेत आणि शक्तीच शिव आहे, अविभाज्य. आपला संकल्प स्पष्ट करून भगवान शिव पुन्हा एकदा तीव्र तपश्चर्येत मग्न झाले. यावेळी त्यांची तपश्चर्या कोणत्याही विशिष्ट वरदानासाठी किंवा कोणत्याही शत्रूच्या नाशासाठी नव्हती. ही तपश्चर्या आत्मपरिवर्तनासाठी, परम परिपूर्णतेच्या प्राप्तीसाठी आणि आतील सर्व सिद्धींच्या मूर्त स्वरूपासाठी होती. ते कैलासाच्या एकमेव शिखरावर, घनदाट जंगलात किंवा स्मशानभूमीच्या शांततेत पद्मासनात बसायचे आणि खोल ध्यानात बुडून जायचे. त्यांची तपस्या वर्षानुवर्ष नाही तर हजारो वर्ष चालली. ते बाहेरील जगापासून पूर्णपणे तुटले होते. फक्त राखेने माखलेले त्यांचे गतिहीन शरीर, खांद्यावर जाळीदार कवच आणि त्यांच्या गळ्यात शांतपणे गुंडाळलेला एक सर्प दिसत होता. तरीही त्यांच्या आत ऊर्जेचा महासागर उसळत होता. ते विश्वाच्या प्रत्येक कणात आपली जाणीव पसरवत होते, निसर्गाचे सूक्ष्म रहस्य समजून घेत होते आणि स्वतःमध्ये परमशक्ती, सर्व सिद्धींचा स्रोत, आदिमशक्ती, परमात्मा यांचे आवाहन करत होते. त्यांना माहीत होते की या सिद्धी कोणत्याही देवतेद्वारे किंवा स्रोताद्वारे प्राप्त केल्या जाऊ शकत नाही. त्या केवळ त्या स्रोताकडून प्राप्त केल्या जाऊ शकतात, ज्याने स्वतः विश्व निर्माण केले आहे. सर्व शक्तींचा स्रोत, आदी पराशक्ती, जगदंबा. त्यांची तपस्या आता केवळ ध्यान नव्हती, तर त्या आदिशक्तीचे एकल, तीव्र आणि केंद्रित आवाहन होते. आयुम हरिम क्लीन चामुंडये विच्छे नमः सारख्या मंत्रांचा जप न करता त्यांचे अस्तित्व त्या सर्वोच्च शक्तीला एक मूक तरीही शक्तिशाली प्रार्थना बनले. त्यांच्या तपस्येचे तेज इतके तीव्र होते की ते पुन्हा एकदा तिन्ही लोकांना प्रभावित करत होते. देवांना आश्चर्य वाटले की महाकाल स्वतः इतकी कठोर साधना का करत आहेत. ऋषीमुनी त्यांच्या एकाग्रतेने
आणि दूरदृष्टीने नम्र झाले. त्यांची पत्नी देवी पार्वती स्वतः त्यांच्या तपस्येचा गहन हेतू समजून घेत होती आणि दुरूनच त्यांच्या यशासाठी प्रार्थना करत होती. शेवटी भगवान शिवांच्या निस्वार्थ, तीव्र आणि अभूतपूर्व तपश्चर्येचे फळ मिळाले. त्यांचे एकाग्र आवाहन, त्यांचे निस्वार्थ आवाहन परमात्म्यापर्यंत पोहोचले. मग ज्या शिखरावर शिव ध्यान करत होते तिथे हळूहळू एक दिव्य प्रकाश दिसू लागला. हा प्रकाश सूर्य, चंद्र, कोणत्याही अग्नी किंवा दिव्याचा नव्हता. तो स्वयंप्रकाश, मऊ, थंड, तरीही अमर्याद तेजस्वी होता, जो हृदयाला शांतीने आणि आत्म्याला आनंदाने भरत होता. त्या दिव्य प्रकाशातून एक परमसौम्य, करुणामय आणि भव्य देवीचे रूप उदयास आले. ती पूर्णपणे बहरलेल्या कमळाच्या फुलावर विराजमान होती. कमळाची पवित्रता हे ध्यान आणि निर्मितीचे प्रतीक आहे आणि त्यावर बसलेली देवी सर्व वैश्विक ध्यान आणि पवित्र शक्तींचा पाया असल्याचे दर्शवते. काही वृत्तांतांमध्ये तिला सिंहावर बसलेले देखील चित्रित केले गेले आहे, जे शक्ती आणि धार्मिकतेचे प्रतीक आहे. तिचा रंग सूर्याच्या किरणांसारखा तेजस्वी होता, तरीही चंद्रासारखा थंड आणि शांत होता. तिच्या भोवती एक दिव्य आभा होती, जी सर्व दिशांना प्रकाशित करत होती. तिचा चेहरा शांत, आनंदी आणि प्रेमाने भरलेला होता. तिच्या डोळ्यात असीम करुणा आणि ज्ञानाची खोली प्रतिबिंबित होती. तिच्या ओठांवर एक मंद, गूढ हास्य होते, जे सर्व काही सिद्धी प्रदान करण्याचे वचन लपवत होते. तिला 4 हात होते. खालच्या उजव्या हातात सृष्टीच्या चक्राचे प्रतीक सुदर्शन चक्र होते आणि वरच्या हातात शत्रूंचा नाश करणारी गदा होती. डाव्या हाताच्या खालच्या हातात कमळाचे फूल होते, जे पवित्रता आणि सौभाग्याचे प्रतीक आहे, आणि वरच्या हातात ज्ञान आणि ध्वनीचे प्रतीक शंख होते. शस्त्रांच्या वर्णनात, मजकुरात भिन्नता आहेत. काही जण कमळ, गदा, शंख, चक्र यांचा उल्लेख करतात, तर काही जण पुस्तकं, अक्षमाला, वीणा इत्यादींचा उल्लेख करतात, जे ज्ञान आणि सिद्धीच्या विविध पैलूंचे वर्णन करतात. तिने दिव्य लाल किंवा गुलाबी रंगांचे कपडे घातले होते, जे शुभ आणि ऊर्जेचे प्रतीक होते. ती विविध रत्नांनी जडवलेल्या अलौकिक अलंकारांनी सजवलेली होती, जी तिची दिव्यता आणि ऐश्वर्य प्रकट करत होती. तिचे तेजस्वी रूप तिचे पूर्ण स्वरूप होते. परिपूर्णता, सिद्धी, शांती आणि सर्वोच्च कृपेने मूर्त स्वरूप. ती विनाश किंवा युद्ध अशा कोणत्याही विशिष्ट कार्यासाठी प्रकट झाली नाही, तर ती सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवता म्हणून प्रकट झाली. ती सिद्धींची देणगी देणारी, सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी माता होती. भगवान शिवांनी त्यांच्या ध्यानस्थ अवस्थेतून त्यांच्यासमोर सर्वोच्च देवीला पाहण्यासाठी डोळे उघडले. सर्व सिद्धांच्या तेजस्वी, सौम्य देवीला पाहून त्यांचे हृदय श्रद्धा आणि कृतज्ञतेने भरले. त्यांनी मनात तिला नमस्कार केला. त्यांना समजलं की त्यांची तपश्चर्या यशस्वी झाली आहे. आधी पराशक्तीने त्यांची हाक ऐकली आहे आणि आता ती त्यांना त्यांची इच्छा असलेली परम परिपूर्णता देईल. देवीने तिची दृष्टी भगवान शिवांवर टाकली. तिला त्यांचा संकल्प माहीत होता. तिने आपली वरद मुद्रा उंचावली आणि भगवान शिव यांना 8ही प्राथमिक सिद्धी प्रदान केल्या: अनिमा, महिमा, गरिमा, लगिमा, प्राप्ती, प्रकाम्य, इशित्व आणि वशित्व. हे दान बाह्य वस्तू देण्यासारखे नव्हते, ते दैवी ऊर्जेचे ओतणे होते. अंतर्गत परिवर्तनाची प्रक्रिया होती. माता सिद्धिदात्रीने त्यांना आशीर्वाद देताना शिवांनी अनुभवले. अनिमा त्यांचे अस्तित्व अणुपेक्षा सूक्ष्म होण्याची क्षमता प्राप्त करत आहे. ते विश्वासात सार बनू शकतात. महिमा त्यांचे स्वरूप केवळ इच्छेने विश्वाच्या आकारात विस्तारू शकते. ते स्वतःमध्ये सर्व जग व्यापू शकतात. गरिमा ते पृथ्वीपेक्षा जड होऊ शकतात. अचलता आणि स्थिरतेचे मूर्त स्वरूप बनू शकतात. लगिमा ते हवेपेक्षा हलके होऊ शकतात. कुठेही कोणत्याही जगात फक्त क्षणभरात पोहोचू शकतात. प्राप्ती विश्वातील कोणतीही वस्तू किंवा स्थान त्यांच्या आवाक्याबाहेर नव्हते. ते फक्त इच्छा करून काहीही प्राप्त करू शकत होते. प्रकाम्य त्यांची प्रत्येक सद्गुणी इच्छा त्वरित पूर्ण होण्याची क्षमता आहे.
ते त्यांना जे काही हवे आहे ते करू शकतात. संपूर्ण विश्वावर, सर्व प्राण्यांवर आणि सर्व शक्तींवर त्यांचे पूर्ण प्रभुत्व ईशित्व स्थापित करू शकतात. ते देव आहेत. वशित्व, सर्व घटक, सर्व प्राणी त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. जे ते पाहिजे त्यांना नियंत्रित करू शकतात. या 8 महान सिद्धींसह माता सिद्धिदात्रीने त्यांना इतर अनेक लघुसिद्धी, ज्ञानाची परिपूर्णता आणि योगाच्या सर्व उपलब्धी देखील प्रदान केल्या. भगवान शिवांचे रूप आता पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी, अधिक पूर्ण आणि अधिक शक्तिशाली बनले. ते आता केवळ महाकाल किंवा महायोगी बनले नाही, तर सर्व सिद्धींनी संपन्न महादेव बनले. परंतु माता सिद्धिदात्रीची कृपा तिथेच संपली नाही. भगवान शिवांचा मूळ हेतू स्वतःमध्ये शिव आणि शक्तीचे संपूर्ण एकीकीकरण हे देखील अपुरे होते. सर्व सिद्धी प्राप्त केल्यानंतर अंतिम सिद्धी म्हणजे अद्वैताची प्राप्ती आणि द्वैताचा संपूर्ण नाश. सर्व स्त्रीतत्व, सर्व ऊर्जा, सर्व निसर्गाचे उगमस्थान असलेल्या आदी परामशक्तीचे अवतार असलेल्या माता सिद्धिदात्रीने तिच्या कृपेचा कळस प्रकट केला आणि हळूहळू भगवान शिवांच्या शरीरात विलीन झाली. हा सामान्य विलय नव्हता. हे 2 भिन्न अस्तित्वांचे मिलन नव्हते, तर एका परम सत्याच्या 2 पैलूंचे त्यांच्या मूळ एकत्रित स्वरूपात परत येणे होते. एका क्षणात भगवान शिवांचे अर्धे शरीर पूर्णपणे स्त्रीलिंगी झाले. त्यांच्या डाव्या बाजूला नाजूक देवीसारखे स्तन आणि मनगटांवर बांगड्या, कानात कानातले, केसांच्या विभाजित भागात सिंदूरचे चिन्ह, कपाळावर टिकली, रेशमी वस्त्रे आणि तेजस्वी आभा दिसून आली. त्यांच्या उजव्या बाजूला राखेने माखलेले भगवान शिव, गळ्यात साप, हातात त्रिशूळ किंवा डमरू, दटांचे केस आणि वाघाची कातडी होती. एका शरीरात, एका चेतनेत, पुरुष आणि प्रकृतीमध्ये शिव आणि शक्ती, ज्ञान आणि कृती, स्थिरता आणि हालचाल परिपूर्ण आणि सुसंवादात एक झाले. हे भगवान शिवांचे अर्धनारीश्वर रूप होते, अर्धा पुरुष, अर्धी स्त्री. हे रूप अंतिम सत्याचे प्रतीक होते की शिव आणि शक्ती वेगळे नाहीत. ते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एकाच अंतिम सत्याचे 2 अविभाज्य भाग आहेत. द्वैताच्या पलीकडे असलेल्या अद्वैततेची ही अंतिम सिद्धी होती. माता सिद्धिदात्री सर्व सिद्धी देऊन शेवटी ती त्यांच्या शरीरात विलीन झाली आणि त्यांना ही परमसिद्धी बहाल केली. आता भगवान शिव फक्त शिव राहिले नाहीत किंवा ते त्यांच्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. या घटनेने सर्व प्राण्यांसाठी सिद्धींचे दरवाजे उघडले. माता सिद्धिदात्री आता केवळ शिवांनाच नव्हे तर सर्व देवांना, गंधर्वांना, यक्षांना, किन्नरांना, असुरांना, शुद्ध भावनेने साधना करणारे सिद्धांना, योगींना, ऋषीमुनींना आणि मानवांना त्यांच्या अभ्यासाच्या पातळीनुसार विविध सिद्धी देणाऱ्या बनल्या. जो भक्त भक्तीने, शुद्ध अंतकरणाने, योग मार्गाने किंवा भक्तीच्या मार्गाने माता सिद्धिदात्रीची पूजा करतो, तो तिच्या कृपेने संसारिक आणि आध्यात्मिक दोन्ही सिद्धी प्राप्त करू शकतो. ती केवळ 8 सिद्धींची मालकीन नाही, तर ज्ञान, बुद्धिमत्ता, शक्ती, आरोग्य, समृद्धी, यश आणि शेवटी मोक्ष अंतिम सिद्धी देण्यास सक्षम आहे. नवरात्रीत 9 दिवसांच्या कठोर ध्यान आणि दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केल्यानंतर 9व्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने त्या प्रवासाचा कळस होतो. हे असे शिखर आहे जिथे साधकाला त्याच्या सर्व सिद्धी प्राप्त होतात, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला परमशांती आणि समाधानाचा अनुभव येतो. ती कमळावर बसली आहे, जे दाखवते की ती सांसारिक मायेत राहूनही त्यांच्याशी सिद्ध आहे. तिच्या कृपेने भक्तही मायावी बंधनातून मुक्त होऊन सिद्ध अवस्थेला प्राप्त करू शकतो. भक्तांनो, अशा प्रकारे आपण नवरात्रीतील 9 देवींची पवित्र कथा ऐकण्यात यशस्वी झालो आहोत. या 9 देवींचा आशीर्वाद आता तुमच्या आयुष्यभर पाठीशी राहणार आहे. आज आपण ज्या 9 शक्तिमूर्तींची कथा ऐकली त्या आहेत शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. भक्तांनो, जगभरात नवरात्री साजरी करण्यामागे एक गूढ कारण आहे. एकेकाळी महिषासूर राक्षसाने संपूर्ण पृथ्वीवर अत्याचार सुरू केले
तेव्हा सर्व देवांनी आपली शक्ती एकत्र करून आदिशक्ती दुर्गेची स्थापना केली. देवीने महिषासुराशी प्रखर युद्ध करून त्याचा नाश केला आणि जगात धर्म व शांतीची स्थापना केली. त्या दिवशीपासून देवीच्या या विजयाच्या स्मरणार्थ नवरात्र उत्सव सुरू झाला. म्हणूनच आजही जगभर नवरात्री साजरी केली जाते, कारण या दिवसात देवी आपल्यावर आपली अमोघ कृपा वर्षवते. ही 9 देवींची कथा इतकी पवित्र आहे की ती कितीही मोठ्या संकटांचा नाश करू शकते, गरिबी आणि दुःख दूर करू शकते, शत्रूंचा आणि पापांचा नाश करू शकते, अगदी अशक्य वाटणारे आजारही बरे होऊ शकतात. आणि ही कथा तुम्ही ऐकली आहे म्हणजे हे सर्व चमत्कार तुमच्या भाग्यातही होणार आहेत. आज मी या 9 देवींकडे प्रार्थना करते की या कथा ऐकणाऱ्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत, त्यांच्या सर्व चुका आणि पापे क्षमा होत, त्यांना व त्यांच्या कुटुंबाला सुख शांती व समृद्धी लाभो, त्यांच्या घरात वर्षभर आनंद व मंगलमय वातावरण राहो. तथास्तु. भक्तांनो, मला आशा आहे की आजच्या कथेतून तुम्हाला खूप काही शिकायला आणि अनुभवायला मिळाले असेल. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. तुमची एक कमेंट, तुमचा एक लाईक आणि तुमचा एक शेअर आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद ठरेल. तसंच जर तुम्ही आमच्या आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून आपल्या कुटुंबाचा एक भाग व्हा. तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या अशा अद्भुत चमत्कारिक कथा तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आता या कथेला पूर्ण करून आपण 9 देवींचे पवित्र प्रभावशाली इच्छापूर्ती करणारे मंत्रजप करूया. तुम्ही हे टाईप करू शकता किंवा मनातल्या मनात माझ्या पाठी बोलू शकता. या 9 देवींचं नामस्मरण करा, मंत्रजप करा. त्यांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. शैलपुत्री. ओम देवी शैलपुत्रे नमः. ब्रह्मचारिणी. ओम देवी ब्रह्मचारिण्यै नमः. चंद्रघंटा. ओम देवी चंद्रघंटाये नमः. कुष्मांडा. ओम देवी कुष्मांडाये नमः. स्कंदमाता. ओम देवी स्कंदमाताये नमः. कात्यायनी. ओम देवी कात्यायने नमः. कालरात्री. ओम देवी कालरात्रे नमः. महागौरी. ओम देवी महागौरे नमः. सिद्धिदात्री. ओम देवी सिद्धिदात्रे नमः. भक्तांनो, आजची कथा सांगताना माझ्याकडून काही चुकी झाली असल्यास मला प्रेमाने क्षमा करा. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. श्री गुरुदेव दत्त. राधे राधे.